एससीटी वैदिकच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण एससीटी वैदिक म्हणजे काय हे शिकलो, हे समजून घेतलं आणि त्याचं आपण पूर्णपणे म्हणजे विश्लेषण केलं. आता आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये वैदिक म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये जे उत्पादन आहे आणि त्याचं जे तंत्रज्ञान आहे ते काम कसं करतं, त्याचं शेड्यूल शेतकऱ्यांनी कसं बनवायचं, प्रोडक्टचं इम्पॉर्टन्स काय आहे, हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्ही इच्छुक आहात? एक्साइटेड आहेत? ओके, तो लेट्स बिगिन. एससीटी वैदिकच्या संदर्भामध्ये जी काही टेक्नॉलॉजी आहे ते परफेक्टली जी उत्पादनं आहे ती कोणती आहे आणि ती कशा प्रकारे कार्य करतात याचं सर्वांना खूप चांगल्या प्रकारे म्हणजे क्युरियोसिटी आहे. तुमच्या हातामध्ये बुकलेट जरी भेटले असतील तरी पण शेवटी ज्यांनी एससीटी जन्माला घातली त्यांच्या तोंडून ती ऐकणं एक वेगळीच मजा असते. ती मजा आपण या ठिकाणी तुमच्या सोबत मी पण शेअर करणार आहे. ज्यावेळेस मी तुम्हाला देतो त्यावेळेस त्याची मजा परत म्हणजे बघा, ज्यावेळेस तुम्ही एखादा पदार्थ बनवता आणि त्यावेळेस तुम्ही तो खायला देता दुसऱ्याला आणि ज्यावेळेस त्याचे खात असताना चेहऱ्यावर आनंद दिसत असतो तो पण आपण खात असतो ना, नुसतं पदार्थ थोडी खात असतो, बरोबर की नाही? डोळ्यांनी आपण आपल्या सर्व इमोशन्सनी आपण तो आनंद खात असतो. तर आपण या ठिकाणी तो घेऊया मित्रांनो. एससीटी वैदिकचे प्रोडक्ट्स आहेत त्याचे आपण काही कॅटेगरीज केलेले आहेत. जसं आपण एससीटी मध्ये सॉइल ऍप्लिकेशन, फॉलियर ऍप्लिकेशन आणि त्यामध्ये प्रोटेक्शन असे अशा पद्धतीचे काय केलेले आहेत, ग्रुप्स केलेले आहेत. मग त्याचं बायफर्गेशन जे आहे त्याच्या ग्रुपिंग मध्ये पहिलं जे आहे एससीटी वैदिक मध्ये सुद्धा पहिलं आहे सॉइल ऍप्लिकेशन, बरोबर आहे? सॉइल ऍप्लिकेशन मध्ये दोन प्रोडक्ट्स आहेत, रूट चार्जर आणि न्यूट्री चार्जर. मित्रांनो, आपण मागच्या सेशनमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा गोष्टी काय केल्या आहे समजून घेतल्या की हे प्रोडक्ट्स आमचे छोटे काय पॅकिंग आहे. समजा काही शेतकरी काय म्हणतात सर 600 ग्रॅमचं पॅकिंग आहे, सगळे पॅकिंग 600 ग्रॅमचंच राहणार का? मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही एखाद्या मोठ्या म्हणजे अगडबंब अशा धरणाचं काम पाहिलं असेल जिथे करोडो बॅग सिमेंटच्या वापरल्या जातात, तिथे बॅग किती किलोची असते? म्हणजे तुम्ही छोटं घर बांधा किंवा प्रचंड मोठं एखादं बांधकाम करा, धरण बांधा, तरी बॅग ही 50 किलोची. वाय का? नंबर 1 हाताळणी, नंबर 2 क्वालिटीची मेंटेनन्स, नंबर 3 मेजरमेंट. म्हणजे त्यांचं गोण्यावर माप असतं. कुठला जरी माल बनवायचा असला तर त्या गोण्यावर माप असतं. एका गोणीला किती टोकऱ्या वाळू, किती टोकऱ्या सिमेंट, बरोबर, आणि किती टोकऱ्या खडी. याच्यामध्ये ते कॉन्क्रीटचं काय केलं असतं, स्ट्रेंथ डिफाईन केली असते, बरोबर आहे ना? मग त्याप्रमाणे या ठिकाणी आपण जे बनवलेले प्रोडक्ट्स आहेत याचं पहिलं कारण काय आहे, मेजरमेंट. मेजरमेंट म्हणजे शेतकरी ज्यावेळेस शेतामध्ये प्रोडक्ट टाकणार आहे त्यावेळेस तो सगळ्या वावराला एकदम टाकतो का? नाही. आपले जे प्रोडक्ट्स आहेत हे नॅनो टेक्नॉलॉजीने आधारित आहे. म्हणजे याचे छोटा पॅकेट बडा धमाका. म्हणजे जसं पूर्वीच्या काळी जे आपण गाणी वगैरे ऐकायचो तर आपल्याला 1000 गाणी जर समजा ऐकायचे असतील तर किती कॅसेट घ्यायला लागायचं? समजा सर 100. म्हणजे एका कॅसेटमध्ये 10 गाणी, तर कॅसेट किती लागणार? एखादा माणूस विचार करा टूरला निघालाय आणि त्याला 1000 गाणी बरोबर घेऊन जायचे, त्याच्या गाडीमध्ये एक सीट तर कॅसेटलाच लागत कारमध्ये, बरोबर आहे ना? एक सीटला बसायला लागला नाही तिथे कॅसेट ठेवलेले आहे. म्हणजे आज जर तुम्ही आजच्या काळात पाहिलं तर तुम्हाला 10,000 जरी गाणी लागले सौरभ तर किती लागणार आहे मेमरी कार्ड? एवढं छोटस, बरोबर आहे ना? म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजीने आम्हाला ही संधी दिली की आम्ही छोटा पॅकेट बडा धमाका करू शकतो. आज आम्ही जर पाहिलं, आम्हाला जर समजा 1 किलो जर समजा मध काढायचं असेल तर ती तयार करण्यासाठी 1 टन फुलं लागतील. म्हणजे मग 1 टन फुलं वापरायची की 1 किलो मध वापरायची? काय सोपं आहे? 1 किलो शुद्ध स्वरूपातली, बरोबर आहे? मध शुद्ध कसं का म्हणतात? कारण ती कधीच खराब नाही होत. उलट ती जेवढे दिवस जास्त राहते तेवढे तिची गुणवत्ता काय होते, आणखी चांगली होते. एक्झॅक्टली आपल्या प्रोडक्टचं पण तसं आहे. आपले सर्व प्रोडक्ट हे अतिशय शुद्ध स्वरूपातले, त्याला मिनरलचा बॉम्ब असं म्हणतात. 50 किलोची कृषी अमृतची बॅग सुद्धा ह्या 600 ग्रॅमच्या पॅकेट पुढे फिक्की आहे, हे लक्षात ठेवा. मी काय बोलतोय, आपल्या प्रोडक्टशी आपल्या प्रोडक्ट बरोबर तुलना करतोय. कृषी अमृतची एससीटी 50 किलोची बॅग सुद्धा ह्या रूट चार्जर किंवा न्यूट्री चार्जर किंवा एनी चार्जरच्या पुढे कशी आहे, फिकी आहे. का बरं फिकी आहे? कारण याच्यामध्ये शुद्ध न्यूट्रियन्स आहे आणि कृषी अमृत मध्ये काय आहे, ऑर्गॅनिक मॅटर आहे. ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे काय आहे, त्याच्यामध्ये फिलिंग मटेरियल भरपूर आहे, वेस्ट मटेरियल भरपूर आहे, पण याच्यामध्ये वेस्ट नाहीये. हे काय फक्त बेस्ट.
ऑलमोस्ट सुपिरियर बेस्ट आपण असं सुद्धा म्हणू शकतो. मित्रांनो, हे जे आहे आपण ज्यावेळेस हे तंत्रज्ञान ज्यावेळेस काम करतं, समजा आपण काही शेतकरी आपल्याला तुम्हाला विचारतील की सर तुमच्याकडे ऑलरेडी सॉइल चार्जर आहे, मग रूट चार्जर का बरं? तुम्ही तुमच्याकडे ऑलरेडी क्रॉप चार्जर आहे, मग तुम्ही लीफ चार्जर का देता? तुमच्याकडे ऑलरेडी फ्लावर चार्जर आहे, मग तुम्ही सेटिंग चार्जर का देता? तर तुम्ही फक्त नाव बदलून लोकांचा खर्च वाढवताय का? असा प्रश्न एखाद्या शेतकऱ्याच्या मनात येऊ शकतो की नाही? आणि त्याचा प्रश्न काही चुकीचा नाहीये, त्याला वातावरणाच्या आजूबाजूला ज्याप्रमाणे अनुभव येतात तो तसे अनुभव मांडत चालतो. मित्रांनो, पण आपलं तसं काम नाहीये. एससीटी हे एससीटी आहे, ह्या एससीटीला पहिले आपण केमिकलची जोड देतो. आता आपण केमिकलचे कृत्रिम हात काढून टाकले आणि आता आपण नैसर्गिक वैदिकची जोड देतो. आपण काही बदल करत नाही, आपण अपडेशन करतोय. आपण काय करतोय? अपडेशन. म्हणजे शेतकऱ्यांचा खर्चच आपण नुसता मर्यादित करत नाहीये, तर आपण सर्वात महत्त्वाची गोष्ट शेतकऱ्यांचा खर्च आपण इथून पुढे फिक्स करू शकतो. इथून मागे आम्ही तो फिक्स करू शकत नाही, कारण वातावरणाच्या बदलाबरोबर आम्हाला बदलावं लागायचं. पण इथून पुढे आपल्याला वातावरणाच्या बदलाबरोबर कधीही बदलावं लागणार नाहीये. का बरं? कारण वातावरण सुद्धा आम्ही आमच्या सोबत करून घेणार. ह्याच वाक्याला मी उलट्या पद्धतीने बोलतो की एससीटी वैदिक मुळात वातावरण नाही तर पूर्ण पंचमहाभूतांच्या सोबतीने काम करतं. मग जे तंत्रज्ञान पंचमहाभूतांच्या सोबतीने काम करतं त्याच्या विरोधामध्ये पंचमहाभूत ऊन वारा पाऊस जातील का? आणि म्हणून इथून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांचा खर्च हा फिक्स राहणार. शेतकऱ्यांना डोक्यावरती असा कर्जाचा डोंगर किंवा भीतीचा डोंगर घेण्याची कुठली कारण नाहीये. म्हणजे अशा प्रकारे हे जे तंत्रज्ञान आहे हे या ठिकाणी असं जोडलं जाणार आहे, एकमेकाला काय असणार आहे? पूरक असणार आहे. आणि म्हणून तुम्ही ज्या वेळेस याचा वापर करणार आहे त्यावेळेस शेतकऱ्यांना त्याचं काय होणार आहे? मोठ्या प्रमाणामध्ये शाश्वती येणार आहे. पूर्वी काय व्हायचं की एससीटी मध्ये आम्हाला रिझल्ट मिळायला 8 दिवस लागायचे, 15 दिवस लागायचे, 3 आठवडे लागायचे. त्या जमिनीच्या स्तरावर अवलंबून असायचं. जमीन कशी रिस्पॉन्स करते, जमिनीमध्ये काय न्यूट्रिएंट्स आहे, जमिनीमध्ये किती केमिकल आहे. परंतु वैदिक मध्ये असं होणार नाही, कारण वैदिक हे थेट पिकावर काम करतं. कारण एक सोपी गोष्ट तुम्हाला मी उदाहरण सांगतो. तर समजा हे वैदिकचे जे प्रोडक्ट्स आहेत ह्याच्यामध्ये नेमकी बदल काय? समजा आपण जर दवाखान्यात गेलो तर डॉक्टर लोक काय सोडतात? सलाईन. सलाईन आपल्या डायरेक्ट कशात जातं? पेशीमध्ये जातं. तुम्ही जर ग्लुकॉन डी पिली किंवा तुम्ही काही एखादं समजा ग्लुकोज पिले, तुझं लिक्विड मिळतं ORS ना, ORS ओरल हायड्रेटेड सोल्युशन ORS. म्हणजे जर आहे की नाही, त्या लहान मुलांना ज्यावेळेस विकनेस येतो, डिहायड्रेशन होतं, तेव्हा ते सोल्युशन दिलं जातं. ते डिरेक्टली कशात जातं? रक्तामध्ये. त्याला पचन करावं लागत नाही. म्हणजे अगदी कमकुवत झालेला पण अगदी कोमात गेलेला माणूस होतो त्याला पचू शकतो आणि पुन्हा चक्कर यायला माणूस सशक्त होऊ शकतो. अगदी तशा प्रकारचे हे वैदिकचे प्रोडक्टचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं आहे की हे पिकाला पचवावे लागत नाही. पूर्वी कसं होतं, तुम्ही क्रॉप चार्जर दिलं तर क्रॉप चार्जर पाण्यात जाणार, फ्लावर चार्जर दिलं फ्लावर चार्जर पाण्यात जाणार, मुळीकडून खालून सॉइल चार्जर येणार आणि मग त्या ठिकाणी प्रकाश संश्लेषण होणार. प्रकाश संश्लेषण झाल्यावरती अन्न तयार होणार. आता तसं आहे का? आता तुम्ही दिलेले प्रोडक्ट्स झाडाच्या डायरेक्ट पेशींमध्ये जातात. हॅलो, हे झाडाचं अन्न नाहीये, झाडाच्या पेशींचं अन्न आहे. वैदिक म्हणजे काय आहे? झाडाच्या पेशींची ऊर्जा आहे. आणि पूर्वी जे आपलं एससीटी होतं ते कोणाचं अन्न होतं? वनस्पतीचं आणि मातीचं. आलं लक्षामध्ये? मग सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे की आपल्याला याच्यामध्ये वैदिक मध्ये सर्वात मोठी ताकद काय मिळणार आहे? झाड कितीही कोमात जाऊ द्या, तुमचं वातावरण कितीही बिघडू द्या, अशा परिस्थितीत सुद्धा वैदिक काम करणार आहे. हे सर्वात मोठं ऍडव्हान्टेज आहे. जे केमिकल मध्ये जे म्हणजे हुरपळलेले शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांसाठी ही खूप मोठी एक आशेची बाजू आहे. तो कोणत्याही मिनिटाला केमिकल बंद करून याचा वापर सुरू करू शकतात. फक्त एकच अट आहे, तिथून पुढे केमिकलला हात लावायचा नाहीये. ठीक आहे, तर आपण थोडंसं ओळख करून घेऊया की हे जे प्रोडक्ट्स आहेत ह्याच्याबरोबर आपल्याला कृषी अमृत वापरायचंच आहे. मगाशी मी म्हटलं तुम्हाला की कृषी अमृत पेक्षा हे खूप पॉवरफुल आहे. म्हणजे एखादा शेतकरी हा पण प्रश्न विचारेल काय सर, मग हे कृषी अमृत पेक्षा पॉवरफुल आहे, मग तुम्ही कृषी अमृत का टाकायला लावता? त्याचं कारण आहे, कुठल्याही सूक्ष्म गोष्टी तुम्ही फिररशिवाय देऊ शकत नाही.
कारण ती देण्यासाठी तुमच्याकडे एवढी सूक्ष्म व्यवस्था नाहीये. सूक्ष्म वितरण व्यवस्था आहे का आपल्याकडं? आपल्याकडे अशी व्यवस्था आहे की रूट चार्जर जे 600 ग्रॅम आहे हे पूर्ण 1 एकरला आपण समान वाटप करू शकतो नाही. म्हणून त्याचं फिलर म्हणून आपण काय वापरणार आहे? कृषी अमृत. लक्षामध्ये. आणि कृषी अमृत ऑलरेडी म्हणजे फॉर एव्हर ग्रेट आहे आजपर्यंत. मग ती ग्रेट वस्तू आहे तीच आपण याच्यावर वापरणार आहे. ही त्याच्यापेक्षा ग्रेट आहे. वी आर अपग्रेडिंग. अंडरस्टँड? वी आर नॉट शिफ्टिंग. आपण शिफ्ट करतोय का? आपण काय करतोय? अपडेट होतोय. मग या ठिकाणी आपल्याला रूट चार्जर आणि न्यूट्री चार्जर हे सॉइलवर काम करणार आहे. कशा प्रकारे काम करणार आहे? हे डायरेक्टली रूटवर काम करणार आहे आणि हे डायरेक्टली न्यूट्री म्हणजे न्यूट्रिशनवर काम करणार आहे. नेक्स्ट, क्रॉप ऍप्लिकेशन मध्ये 3 प्रोडक्ट्स आहेत. रूट मध्ये 2 म्हणजे सॉइल मध्ये 2, क्रॉप ऍप्लिकेशन मध्ये 3 प्रोडक्ट्स आहेत. लीफ चार्जर, सेटिंग चार्जर, क्वालिटी चार्जर. लीफ चार्जर हे कॅनोपीसाठी, सेटिंग चार्जर हे तुमच्या फ्लावरिंग आणि सेटिंग साठी आणि क्वालिटी चार्जर हे साईज, क्वालिटी, चव, तुमचं सगळं सुगंध, सर्व प्रकारचे त्याचा अरोमा सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहे. टेक्स्चर्स, कुरकुरीतपणा सगळंच. टिकवण क्षमता. नेक्स्ट आपण जाऊया ते म्हणजे प्लांट प्रोटेक्शन. प्लांट प्रोटेक्शन मध्ये काय? पेस्ट क्लीनर आणि डिसीज फायटर. सर्व शेतकऱ्यांच्या त्यांनी डोक्यावर आवडीचं त्यांच्या हृदयात बरोबर त्यांनी स्थान मिळवलं. पण तुम्हाला माहिती का पेस्ट क्लीनर लवकरच त्याची जागा घेणार आहे भविष्यामध्ये. ओके. मार्केटमध्ये असलेले एकदम बेस्ट मधले बेस्ट ऑर्गॅनिक प्रोडक्ट, केमिकलचा विषय सोडून द्या, बेस्ट मधले बेस्ट सोडा, तुम्ही बेस्ट मधले बेस्ट ऑर्गॅनिक प्रोडक्ट जे आताच्या कंडिशनला आहेत, किती जरी मोठ्या लेवलचा असू द्या, त्याच्याशी 2 मिनिटांमध्ये टक्कर देऊ शकतो एवढी त्याची ताकद आहे. ही कुठलाही केमिकल यूज करणारा शेतकरी सुद्धा चकित होईल रिझल्ट बघून, अशी त्याची ताकद आहे. लक्षामध्ये. नेक्स्ट आपण बघूया ऑल पर्पज. हे प्रोडक्ट जे आहे, जसं आपल्याकडे फ्रूट चार्जर या सिटीमध्ये ऑल पर्पज प्रोडक्ट आहे, तसं वैदिक मध्ये आपल्याकडे ऑल पर्पज प्रोडक्ट आहे. मित्रांनो, हे डीएनए बिल्डर आहे. याची डिटेलमध्ये माहिती आपण घेणारच आहोत, आहे की नाही? हे ऑलराऊंडर प्रोडक्ट आहे. मग आता आपण डिटेलमध्ये प्रत्येक प्रोडक्टची माहिती घेऊया. म्हणजे आपल्याकडे सेक्शन किती झाले आपण थोडं रिमाइंड करूया. सॉइल ऍप्लिकेशन 2, क्रॉप ऍप्लिकेशन 3, नंतर 1. बरोबर ना? 2, 3, 2 आणि 1. राईट. आता आपण पुढे जाऊया आणि प्रत्येक प्रोडक्टची आपण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन घेऊ. वैदिक रूट चार्जर, एससीटी वैदिक रूट चार्जर हे जे प्रोडक्ट्स आहेत ह्याचं काय काम करतं? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो. आज जो लेख आपण बघितला, आज सगळ्या व्हॉट्सअप वरती ग्रुपवरती आपण जे आकाश निंबाळकर, आकाश राजे निंबाळकर हे बीएससी बॉटनी झालेले जो विद्यार्थी आहे आणि शेतकरी आहे, त्या शेतकऱ्यांनी जो लेख लिहिला, तर हे तो लेख ह्या रूट चार्जरचं खूप सुंदर वर्णन करणार आहे. रूट म्हणजे काय? मुळी, पांढरी मुळी. पांढरी मुळीचे 2 प्रकार असतात. एक मुळी आधार देते, एक मुळी अन्न ग्रहण करते. मग अन्न ग्रहण करणाऱ्या मुळीचं आयुष्य हे 7 तास ते 7 दिवस असतं. मुळी जेवढी जास्त दिवस जगेल तेवढी ती काय बनणार आहे? सशक्त. जेवढी सशक्त बनेल तेवढी अपटेक कशी करणार आहे? आणि जेवढी अपटेक हाय करणार आहे तेवढी ती सिम्बायोसिस आणि आजूबाजूला सगळ्या प्रकारचे ज्या मित्रपुरुष असतील, मायकोरायझा असेल, रायझोबियम असेल, यांच्याबरोबर दोस्ती कशी करेल? मोठ्या प्रमाणात. त्यांना पोषण कसं देईल? चांगल्या प्रकारे. आपण जे इथून पाठीमागे जे प्रोडक्ट्स वापरतो, आपण जर बघितलं पुढे, वैदिक रूट चार्जर जे आहे, वैदिक रूट चार्जर हे सर्व शेतकऱ्यांच्या समस्यांपासून सुटका करणारं, जमिनीतल्या सर्व समस्यांपासून सुटका करणारं आहे. निसर्गामध्ये उपलब्ध असलेल्या ज्या जडीबुटी आहे, फळे फुले आहे, या सर्वांच्या पौष्टिक स्रोतामधून ते काय झालेले? निर्माण झालेले. आजच्या संकटात सापडलेल्या शेतीसाठी हे प्रोडक्ट तारणहार ठरणार आहे. जबरदस्त. का बरं? आपण बघूया. ह्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे. पहा, वनस्पतीची मुळं जी असतात त्या मुळांना डायरेक्ट चार्ज करणारं काहीच नाही. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर ह्युमिक ऍसिड मार्केटमध्ये आपल्याला भरपूर उपलब्ध आहे. शेतकरी मुळांना काय झालं की काय टाकतात? ह्युमिक ऍसिड. पण ह्युमिक ऍसिड जे आहे ते त्या मुळांना स्टिम्युलेट करतं. काय करतं? इट इज नॉट अ फूड. ते त्याचं अन्न नाहीये. म्हणजे थोडक्यात आपण जसं एखाद्याला उत्तेजना, बघा, एखाद्या खेळाडूला उत्तेजना जर द्रव्य दिलं तर तो खेळाडू जास्त परफॉर्मन्स करतो आणि नंतर जो डोपिंग मध्ये सापडला त्याला खेळातून, तशाच प्रकारे निसर्ग पण करतो. निसर्ग, तुम्ही जर एखाद्या पिकाला तुम्ही जर
संजीवका दिले किंवा ह्युमिक ऍसिड देऊन त्याला जर कृत्रिम त्याला तुम्ही जर चालना दिली तर ते प्रोडक्ट मध्ये त्याला रिझल्ट मिळतात, फुलं येतात, पांढरी मुळी वाढते. परंतु ज्यावेळेस एखादा संकट येतं, पाऊस येतो, ऊन येतं, वारा येतं, थंडी पडते, त्यावेळेस निसर्ग त्याला काय करतो, डोपिंग टेस्ट मध्ये घरी पाठवतो. व्हेरी गुड. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट, निसर्गाकडे सुद्धा डोपिंग टेस्ट आहे. संकट ही त्याची डोपिंग टेस्ट आहे. आता कोरोनामध्ये त्यांनी सगळ्यांची डोपिंग टेस्ट करून घेतली. हॅलो, म्हणजे त्यांनी पाठवलेले खेळाडू किती सशक्त आहे आणि किती निरोगी आहे, यांनी काही उत्तेजक नाही घेतलं ना, हे तो चेक करत असतो. हा, बरोबर बोलतो मी. म्हणजे आपण जर पाहिलं तर वनस्पती आणि माणूस हे निसर्गासाठी वेगळे. निसर्गाला प्राणी असो, सूक्ष्मजीव असो, मोठा जीव असो, सगळे सारखे. त्यांनी काय केलं, हे जे आम्ही शेतकऱ्यांनी ज्या कृत्रिम पद्धती डेव्हलप केल्या, हायब्रिड व्हरायट्या डेव्हलप केल्या, कृत्रिम पोषणाच्या पद्धती डेव्हलप केल्या, संजीवकांचा कृत्रिम त्याला उत्तेजन देण्याच्या सवय लावल्या, त्या सवयींची वैदिक मध्ये गरज नाही. का? कारण त्याचं पोषण कसं होणार आहे, स्ट्रॉंग होणार आहे. म्हणजे मुलांना डायरेक्ट मुलांना अन्न भेटणार आहे. मी तो पाठीमागे काय व्हायचं, सॉइल चार्जर पानामध्ये जायचं, पानात अन्न बनवायचं आणि मग खाली यायचं अन्न बनवून. त्याला काय लागायचा, बरं त्याला अजून काय लागायचं, पानं पण लागायची ना. पानं जर बिघडलेली असतील तर अशा परिस्थितीमध्ये ते अन्न बनवून खाली आणू शकतं का? म्हणजे सॉइल चार्जरला झाडाच्या मदतीशिवाय ते काहीच करू शकत नाही. परंतु वैदिकचं रूट चार्जर हे झाडाच्या मदतीशिवाय त्याला मदत करू शकतं. खऱ्या अर्थाने हेल्पर कोण आहे, रूट चार्जर आहे. बरोबर आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण बेस्ट मधलं बेस्ट दिलं पाहिजे, राईट. ज्यावेळेस सॉइल चार्जर एक बेस्ट मोटरसायकल आहे, एकदम सुपर फास्ट, बरोबर की नाही. तुम्ही ती आपण काय म्हणतो स्पीड बाईक आहे प्रचंड, पण तिला पेट्रोल देण्याचं काम कोण करतं, रूट चार्जर करतं. म्हणजे सॉइल चार्जर हे इंजिन आहे, तर त्याचं इंधन कोण आहे, रूट चार्जर. आणि रूट चार्जरला तिथपर्यंत घेऊन जाण्याचं काम कोण करतं, सॉइल कॅरियर. आणि एक कॅरियर आहे आणि एक काय आहे त्याच्यामधलं मटेरियल आहे. मग अशा प्रकारे त्या मुलांना ताकद देतं. बरं ते काय वरती जात नाही, ते थेट मुलांच्या पेशीमध्ये घुसतं आणि लगेच पेशींना चालू करतो जगवायला. म्हणजे डायरेक्ट त्याला फक्त पेशी जिवंत पाहिजे, तो त्या पेशींपासून लगेच कार्य सुरू करतो आणि मेलेलं झाड तुम्हाला उगवलेलं दिसतं. मला काल सकाळी प्रसाद गाडवे सर सांगलीवरून त्यांचा, आता सकाळी मला सर सांगत होते की त्यांचा रिझल्ट एवढा सुंदर आहे की प्रसाद गाडवेंनी शिमला मिरचीचा असा रिझल्ट सांगितला की काल परवा एक व्यापारी आला आणि त्या व्यापाऱ्याने सांगितलं की ही मिरची मला नको, पिवळी पडली ढोबळी मिरची, बरोबर आहे. आणि नंतर काय झालं, 2 दिवसांनी त्यांनी काय केलं, त्याच्यात त्यांनी रूट चार्जर केलं, न्यूट्री चार्जर केलं, त्याचं त्यांनी सॉइल चार्जर बरोबर ऍप्लिकेशन केलं. 3ऱ्या दिवशी व्यापारी आला, मार्केटमध्ये 3 रुपये किलो बाजार चालू आहे, त्याला 7 रुपये किलोनी खरेदी करून घेऊन गेली. याला काय म्हणतात, मिरॅकल. आणि असं मिरॅकल भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घडणार. मग या ठिकाणी आपण जर पाहिलं की मुलांची जोरदार वाढ होते आणि मुजरेव्यांचं अपटेक जोराने होतं. इथे तुम्ही जर पाहिलं की सॉइल इरोजन जे आहे, म्हणजे याच्यामध्ये जमिनीमध्ये जे लीच आउट होतात न्यूट्रियन्स, त्यांना सुद्धा हे काय करतं, मुळं जर स्ट्रॉंग झाली तर तुमच्या जमिनीमध्ये ते काय करतं, सगळ्या गोष्टी वातावरण सक्रिय करतं. लक्षामध्ये फायदे काय त्याचे, नैसर्गिक मूलद्रव्यांचा अणुबॉम्ब आहे. न्यूट्री चार्जर हे स्वतः एक मूलद्रव्यांचं पॅकेज आहे. त्याच्यामुळे जी ताकद आहे ती प्रचंड मोठी आहे. ती ताकद या ठिकाणी आपल्या शेतीला मिळणार आहे. सीईसी वाढणार आहे, कॅल्शियम एक्सचेंज कॅपॅसिटी, आयनीभवनाचा वेग काय होणार आहे झाडाचा. मला सांगा, मुळी जर ताकदवर असेल त्याची ओढण्याची ताकद सुद्धा अनेक पटीने वाढणार आहे. वैदिक रूट चार्जर हे मूलद्रव्यांचे भांडार असल्यामुळे पांढऱ्या मुळांचा सर्वांगीण काय होतो, विकास होतो. पांढऱ्या मुळांमध्ये ग्रहणशीलता, सक्रियता आणि ताण सहन करण्याची क्षमता वाढते. हे फार महत्वाचं आहे. नेक्स्ट आपण जर इथे पाहिलं, वैदिक रूट चार्जरमुळे जमिनीतील सगळ्यात मेन मायक्रोरायझा असेल, नंतर रायझोबॅक्टेरियम असेल, यांना ते सिग्नल पाठवतो. कोण, रूट चार्जर. मुळी त्याला सिग्नल पाठवते आणि त्याच्यामुळे त्या दोघांचं काय होतं, मिलन होतं आणि दोघांच्या सोबत त्या दोघांच्याही गरजा एकमेकांद्वारे भागवल्या जातात आणि मोठ्या प्रमाणामध्ये झाडाचं काय होतं, डेव्हलपमेंट होते. म्हणजे मुळांचं अतिशय जबरदस्त काम होतं या ठिकाणी. त्याला आपण सिम्बायोसिस, सहजीवन असं म्हणतो. रूट चार्जरच्या वापराने जमीन कशी होते, बरोबर आहे ना, कशी होते,
भुसभुशीत, म्हणजे त्याला कसं म्हणतो आपण, स्पॉन्जी, बरोबर की नाही. स्पॉन्जी जमीन होते. वैदिक रूट चार्जर व सॉइल चार्जर यांच्या एकत्रित वापराने मर रोगावर व सॉइल बॉर्न डिसीज वरती सुद्धा आम्ही काय करू शकतो, नियंत्रण मिळवू शकतो. त्याच्यानंतर रूट चार्जरमुळे नैसर्गिक घटनामुळे मुळांभोवती जी काही मित्र जीवाणू असतात, मित्र बुरशी असतात, त्यांचं काम तर चांगलं चालू होतं, पण त्यांचं काउंट सुद्धा वाढतो, संख्या वाढते, बरोबर आहे. अशा प्रकारे हे जे रूट चार्जर आहे हे झाडाला मिळणारं हे शुद्ध असं अन्न आहे. त्याचा वापर करताना त्याचं पॅकिंग आपलं जे आहे 600 ग्रॅम मध्ये, त्याचा डोस जो आहे तो भाजीपाला 3 ते 5 किलो, बेसल डोस मध्ये 5 ते 7 किलो फळबागांसाठी, आणि ड्रिप मध्ये ड्रेंचिंग देण्यासाठी जर 30 दिवसांनी दिलं तर 1.2 किलो भाजीपालासाठी, फळबागांसाठी 2.4 किलो, म्हणजे 4 पॅकेट, 6 चौक 24 आणि 6 दुने 12. आता याचं जे शेड्यूल मध्ये प्रमाण आहे हे 600 ग्रॅमचं आहे, पण तुम्ही जर पाहिलं तर 24 म्हणजे 4 पॅकेट, म्हणजे एका महिन्यामध्ये 4 हप्ते येतात, 4 हप्त्यांना 4 पॅकेट, अशा प्रकारे याचं प्रमाण आहे फळबागांसाठी. म्हणजे तिथलं जे शेड्यूल आहे त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, इन्स्टॉलेशन मध्ये दिलेलं आहे आणि एकत्रित प्रमाण दिलेलं आहे. अशा प्रकारे पण शेतकरी देऊ शकतात, महिन्यातून एकदा पण देऊ शकता, किंवा दर हप्त्याला वॉटर सोल्युबल सारखं रेग्युलर देऊ शकता. सोपं एकदम. म्हणजे जर एखाद्याने बेसल डोस मध्ये दिलेलं नसेल, त्याचा बेसल डोस देऊन झालेला असेल, तर तो दर हप्त्याला 600 ग्रॅम सोडू शकतो, किंवा महिन्यातून तो याप्रमाणे देऊ शकतो. समजलं? सगळ्यांचे प्रश्न सुटले याच्यामध्ये. त्याच्यानंतर हे जे आहे तुम्ही बेसल डोस मध्ये दर 60 दिवसाला कृषी अमृत बरोबर घ्यायचंच आहे. लक्षामध्ये आपण त्याला काय म्हणतो, बेसल मध्ये हा पायाभूत डोस झाला, परंतु 30 दिवसानंतर याला तुम्हाला ड्रिप मधून किंवा ड्रेंचिंग मधून द्यायचं आहे. 30 दिवसा, बेसल डोसच्या 30 दिवसानंतर, बरोबर आहे. तर इकडे खाली काय दिलेलं आहे, मुळे दिलेलं आहे. इथे काय लिहिलंय, सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया. म्हणजे हे टेक्नॉलॉजी अशी आहे, हे प्रोडक्ट वापरल्यावरती मातीतले जीव, पिकाच्या आजूबाजूचे जीव, त्याच्या बरोबर अवलंबून असलेले प्राणी, मानव, ह्या सर्वांचं जीवन कसं होणार आहे, सुखी होणार आहे. सर्वजण सुखी होणार आहे, सर्व समाधानी होणार आहे. अशा प्रकारचं हे टेक्नॉलॉजी आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कशावर काम करतंय, पंचमहाभूतांच्या सोबतीने आणि यज्ञ. शेती म्हणजे एक नुसते धंदा नाही, शेती म्हणजे एक यज्ञ आहे, अन्नाचा यज्ञ. शेतकरी हा अन्नदाता आहे, आणि अन्नदात्याचा यज्ञ जो असतो तो महान असतो. हा महायज्ञ खऱ्या अर्थाने आहुती कोण देणार आहे, वैदिकचे प्रोडक्ट देणार आहे मित्रांनो. मग पुढे बघूया, पुढचं जे उत्पादन आहे ते म्हणजे न्यूट्री चार्जर. बघा नावामध्ये सगळा अर्थ आहे. न्यूट्री म्हणजे न्यूट्रिशन, हे न्यूट्रिशन सप्लाय करणारे प्रोडक्ट आहे. न्यूट्रिशन मध्ये सप्लाय करणारे प्रोडक्ट मध्ये आपण जर पाहिलं तर नैसर्गिक घटकांचे स्रोत, उच्च गुणवत्तेचे पोषण आणि विक्रमी उत्पादन देण्याची ताकद कशामध्ये आहे, न्यूट्री चार्जर. आपण पूर्वी जे 1846 दे, 1026 दे, वॉटर सोल्युबल दे, मॅग्नेशियम सल्फेट असेल, अजून आपण काय म्हणतो त्याला, अजून बरोबर आहे. हा, हे जे आपण देत होतो त्याच्याऐवजी आपल्याला काय द्यायचंय, या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एखाद्या जंगलामध्ये काय मिळतं, नॅचरल काय मिळतं, पोषण मिळतं. जंगलामध्ये तिथे काय असतं, पोषणाचं सायकल असतं. फळं जी तयार होतात ती कुठे पडतात, जमिनीमध्ये. जर ती जर कोणी खाल्ली नाही तर ती काय होतात, तिला डिके होतात, त्याचे न्यूट्रिशन जीवाणू काय करतात, जमिनीमध्ये मिसळतात. तिथले जीवाणू ते न्यूट्रिशन जमिनीमध्ये मिसळतात, आणि तिथे त्या ठिकाणी डिकम्पोज करणारे बॅक्टेरिया जास्त असतात, डिके करणारे बॅक्टेरिया नसतात, म्हणजे घातक बॅक्टेरिया नसतात. तिथे सगळे मित्र जीवाणू असतात. मग कंपोस्ट करून ते पुन्हा कोणाला मिळून देतात, झाडाला, जमिनीतून. गांडुळांनी खाल्लं तर गांडुळ पण तेच करतात. जर प्राण्यांनी खाल्लं तर प्राण्यांची विष्ठा पण कुठे पडते, तिथेच पडते. म्हणजे त्या सगळ्यांचं सहजीवन असतं. पूर्वीच्या काही लोक काय म्हणायचे, माझी माती माझ्या गावाला झाली पाहिजे. लोक म्हणायचे जुनी लोक, कारण त्यांनी त्या गावातलं अन्न खाल्लेलं आहे, त्या गावामध्ये खाल्लेले न्यूट्रिशन त्या गावातल्या मातीत परत मिसळले पाहिजे. काय विचार होते आपल्या लोकांचे. आज काय झालं, जिथं खातो तिथं थांबतच नाही. थांबतोय का, खातो कुठे, आता सगळीकडे झाले, हॉटेल झाले, हे झालं ते झालं. म्हणजे हे जे म्हणतो आपण, ह्या गोष्टी तुम्ही विचित्र अर्थाने घेण्यापेक्षा तुम्ही सकारात्मक अर्थाने घ्या. आपण जे काही घेतोय न्यूट्रियन्स, हे न्यूट्रियन्स परत कशामध्ये मिक्स होत आहे, तुम्हाला माहिती आहे. शहरामध्ये जे काही माणसं आहेत त्यांचं सगळ्यांचं जे काही वेस्टेज आहे ते ज्या ठिकाणी जातं
त्या ठिकाणी त्याचा सगळा मलबा एकत्र करून त्याच्यापासून काय बनवलं जातं, खत बनवलं जातं. हे माहितीये का तुम्हाला? नाही माहितीये, बरोबर आहे. याचं सगळं खत बनवलं जातं आणि तेच खत काय केलं जातं, पुन्हा शेतकऱ्यांना विकलं जातं. मित्रांनो, पण त्याची एक समान व्यवस्था आपल्याकडे नाहीये. पूर्वीच्या काळी निसर्गाची व्यवस्था होती, पण जसं जंगलामध्ये शेती पिकली जाते तशा प्रकारचे न्यूट्रियन्स, हाय लेवलची क्वालिटी इथं आपण वेस्ट वापरत होतो. पण इथं कसं आहे, हिमालयातलं बेस्ट आहे. बघा, हिमालयामध्ये कुणी गेलंय का? नाही. मग हिमालयामध्ये जे वनस्पती आहे, जडीबुटी आहे, तिथं कुणी फवारे मारलेले नाही, तिथं कुणी खायला जात नाही. मग तिथल्या ज्या वनस्पती आहे त्यांचे न्यूट्रियन सायकल अतिशय स्ट्रॉंग आहे आणि म्हणून तिथल्या ज्या जडीबुटी आहे त्यांच्यापासून हे प्रोडक्ट्स बनलेले असल्यामुळे याच्यामध्ये जे न्यूट्रियन्स आहे हे हायब्रिड सारख्या व्हरायटींची राक्षसी भूक भागू शकतात. केमिकलचा वापर करणाऱ्या बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो अजूनही, आणि हा पडत राहणार आहे, लक्षात घ्या. कारण त्यांनी 30, 40, 50 वर्ष बॅगा वापरले, 50-50 किलोच्या 10-20 बॅगा, आणि त्याच्यानंतर ट्रका सुद्धा खाली केले, बरोबर ना. म्हणजे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपण युरियासाठी भांडणारे शेतकरी पाहिले की नाही. आज आपल्याला काय कळतं, युरिया जमिनीसाठी सगळ्यात घातक. इज दॅट राईट? म्हणजे त्याप्रमाणे हे जे काही कृत्रिम रसायन आहेत ह्याची जागेवरती तुम्ही एका बाजूला 1000 किलो रसायन आणि दुसऱ्या बाजूला फक्त 10 किलो न्यूट्री चार्जर याची तुम्ही तुलना करू शकता. एवढी ताकद याच्यामध्ये आहे. वैदिक न्यूट्री चार्जर साठी एक उदाहरण, सुंदर उदाहरण आहे, स्टिवियाचं उदाहरण आहे. तुम्ही जर नेटवर जाऊन सर्च केलं तर 1 किलो स्टिवियाची पानं, त्याची जी गोडी आहे ती तुम्हाला मिळवण्यासाठी 30 किलो काय वापरावं लागेल, साखर. विचार करा, वरून तुम्ही 1 किलो जर तुम्ही स्टिविया जर खाल्ली तर तुम्हाला एवढी गोडी असून सुद्धा डायबिटीज होणार नाही. पण तुम्ही साखर जर खाल्ली 30 किलो तर तुम्ही डायबिटीजच्या गोळ्या संगतच घेऊन जायच्या. म्हणजे अशा प्रकारे आपण त्याच्या पानांचा वापर जर आहारामध्ये केला तर आपल्यासाठी जसं पौष्टिक राहणार आहे तशी साखर पौष्टिक असणार नाहीये. मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो, नीट ध्यान देऊन ऐका. एखादा माणूस साखर कारखान्यामध्ये काय घेऊन जातो, ऊस घेऊन जातो. कशा करता, साखर बनवण्यासाठी, करेक्ट. जर एखादा माणूस जर ऊसाच्या ऐवजी साखरचं पोतच घेऊन गेला तर ते जर समजा त्यांनी वतलंच, त्या ती जी क्रेन असते त्यामुळे त्यांनी वतलंच मशीन मध्ये, त्याची सगळ्या मशिनरी काय होतील, जॅम होऊन जातील. त्यांनी साखर बनवली आणि तीच त्याच्यामध्ये परत टाकली ना, त्या मशिनरी काय होतात, जॅम होतात. मित्रांनो, शेतकऱ्यांना हेच कळत नाहीये. हे शरीर काय, ह्याच्यामध्ये तुम्ही रॉ मटेरियल टाका ते साखर बनवतं. तुम्ही भाकर खा तोंडात साखर बनवतं, भात खा तोंडामध्ये साखर खा, तुम्ही भाजी कुठलाही कार्बोहायड्रेट खा त्याचं रूपांतर कशात करतं, ग्लुकोज मध्ये. मग तुम्ही त्या साखरेच्या फॅक्टरीमध्ये परत साखर टाकता, बरोबर काय होणार, इंजिन ब्लॉक होणार. सकाळी एका शेतकऱ्याने मला प्रश्न विचारला, तर म्हणजे साहेब गांडूळ खते वापरू का. मी त्यांना एक विचारलं, गांडूळ खत टाकल्यावर गांडूळ तयार होतील का, त्याचं वेस्ट आहे, त्याचं वेस्ट काही खाईल का, हॅलो, त्याचं वेस्ट जर असेल म्हणजे त्याच्या वेस्ट मध्ये ते कसं काय जन्माला येईल, त्याला त्याच्यापेक्षा वेगळं अन्न पाहिजे ना. त्याचं अन्न जर असेल ते जन्माला येईल, पण त्याचं जर वेस्ट असेल ते जन्माला येईल का. म्हणजे या ठिकाणी आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आम्हाला जे निसर्गाला द्यायचंय ते वेस्ट द्यायचंय का, मग काय द्यायचंय, बेस्ट द्यायचंय. आणि तेच आपण न्यूट्री चार्जर म्हणून आपण काय करतोय, देतोय मित्रांनो. तर फायदे जर पाहिले तर जोमदार फुटवे, भरपूर फुलधारणा, फळधारणा. तुम्हाला माहिती आहे झाडांची फुलधारणा जी आहे ती होत नाही किंवा फळधारणा होत नाही. का होत नाही, का बरं फुलं येत नाही, त्याचं कारण आहे न्यूट्रिशनची डिफिशियन्सी, बरोबर आहे. कॅल्शियम डिफिशियन्सी, बोरॉन डिफिशियन्सी, फार लोकांची पाठ झाली. मॅग्नेशियम डिफिशियन्सी आहे की नाही, आपल्या महाराजांची पण पाठ झाली. मॅग्नेशियम डिफिशियन्सी, कॅल्शियम डिफिशियन्सी, बरोबर आहे ना. तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल ना मला जरा. म्हणजे मला सांगायचं काय आहे की ही जी डिफिशियन्सी पण त्यांच्यापर्यंत पोहोचली, परंतु ती खऱ्या अर्थाने कशी भरून काढायची याचं नॉलेज आहे का कोणाकडे, नाही. ते नॉलेज आपण शेतकऱ्यांना देतोय. याची जी मिनरल बास्केट आहे, ही मिनरल बास्केट रेडी टू यूज आहे. उचलायचं आणि मग तुम्ही खाल्ली, पचायला लागते का, लगेच तुमच्या रक्तामध्ये मिसळते, कारण तिचा पीएच आणि रक्ताचा पीएच सेम आहे. लक्षामध्ये, त्याच्यामुळे ती पचवायची गरज पण शरीराला पडत नाही. चयापचय क्रियेला मदत होते. मित्र जीवाणू बुरशांसोबत मैत्रीपूर्ण वातावरण तयार होतं आणि जमिनीची उत्पादन क्षमता आणि स्वास्थ्य वाढतं. विचार करा, 3 दिवसामध्ये
वाया गेलेला प्लॉट, सोडून दिलेला प्लॉट, व्यापाऱ्याने नाकारलेला प्लॉट त्याच व्यापाऱ्याने दुप्पट किमतीने खरेदी केला. इट्स अ मिरॅकल. याची ताकद आहे न्यूट्रीचार्जर मध्ये. मातीची संरचना, भुसभुशीतपणा वाढवतं, जमिनीत पाणी मूलद्रव्य धरून ठेवायची क्षमता वाढवतं, व्हिटॅमिनचा पुरवठा करतं आणि स्ट्रॉंग सेल स्ट्रक्चर तयार करतं. आता ही भिंत आहे, ह्या भिंतीमध्ये जे विटा आहेत त्या विटांना जर चांगल्या प्रकारची माती आणि चांगल्या प्रकारची जे म्हणजे खडक आहे, कुठला त्याला काय म्हणतो आपण, दगडी कोळसा. राईट, बरोबर. दगडी कोळसाचा आपण जर वापर केला असेल तर 100% ती वीट कशी असणार आहे, मजबूत. अशी मजबूत विटीने जर भिंत बनवली तर ती फुटेल का, हे महत्वाचा विषय. म्हणजे या ठिकाणी आपलं जे सेल आहे, आज सगळ्या वनस्पतींची सेल कशी आहे, वीक. कारण त्यांचे न्यूट्रियन्स मिळतात ते कसे मिळत आहे, सगळे केमिकलचे मिळत आहे किंवा निकस मिळत आहे. इथं कसं आहे, ताकद आणि प्राकृतिक आहे. सर्वात मेन ताकद कुठली आहे, प्राकृतिक. तुम्ही एक विचारली एका शेतकऱ्याला सकाळी विचारलं, म्हटलं का हो, की तुमच्या जर बाजारामध्ये तुम्ही जर खारी, खोबरं, बदाम, पिस्ता वगैरे, मध, तूप, गावठी गाईचं असं जर बाजार जर घरी नेला तर तुमच्या घरच्याची तब्येत कशी राहील. हॅलो, आपण काय खाऊ घालतो, केमिकल आणि भूस, बरोबर आहे ना, भुसाच खाऊ घालतो ना. किती पण खा, पोट भरत न्यूट्रिशन मिळत. आज आपण भरपूर खायचं की प्युअर खायचं, प्युअर. तुम्ही काजू बदाम जे आहे, पिस्ता बदाम, हे ड्राय फ्रुट्स तुम्ही थोडे खा, मुठभर खाल्ले तरी ताकद पोटभर मिळते. तूप खाल्लं तुम्ही तर तुम्हाला 22-25 लिटर दुधापेक्षा ताकद तुपामध्ये जास्त आहे. 25 लिटर दूध खायची गरज नाही, फक्त 1 किलो तूप त्याच्यामधून तुम्हाला ती ताकद मिळणार आहे. मी मगाशी एक उदाहरण सांगितलं की तुम्हाला जर जंगलात जायचंय, तुम्ही 1 किलो गुळ नेणं पसंत कराल की 10 किलो ऊस नेणं पसंत कराल, 1 किलो गुळ. नॅनो टेक्नॉलॉजी, बरोबर ना. मग या ठिकाणी नैसर्गिक शेतकरी तुम्हाला प्रश्न विचारतात काय, की बाबांनो आम्हाला नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश कशातून मिळणार आहे, त्यांना सांगा. न्यूट्रीचार्जर त्याच्याकरता बनवलंय. त्याच्यामध्ये काय, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश सिंथेसिस प्रक्रिया वेगाने होते. हायब्रिड व्हरायटीची अतिरिक्त मूलद्रव्यांची गरज भरून काढतं. आणि मित्रांनो, ह्याच्यामुळेच झाडाची ताकद प्रचंड वाढून मुळे, पाने, फुले, फळे जोमदार वाढवते. नेक्स्ट, आणि याच्यामध्ये सुगंधितपणा पण येतो बरं का. न्यूट्रीचार्जरचा अजून एक विलक्षण उपयोग तुम्हाला मी सांगतो. पॅथोजन कंट्रोल करण्यासाठी बेस्ट प्रोडक्ट आहे. कसं काय, साधी सिंपल गोष्ट बघा. हे जे डिंक्या रोग असेल, कूज असेल, डॅम्पिंग ऑफ असेल, मर रोग असेल डाळिंबाचा, इतर अनेक प्रकारचे जे जमिनीमध्ये मरून जाणारे जे पिकाचे जे रोग आहेत, या सगळ्या रोगांवरती हे जबरदस्त काम करतं. कसं करत असेल बरं, तुम्हाला काय वाटतं? हे कुजायला लागले याचा काय नाव असेल ते तर बरोबर आहे, परंतु ह्याची ते काय करतं, प्रोटेक्ट करतं पहिलं, आणि जर आलं तर रिकव्हरी करतं. तुम्ही डिसीज फायटरचं तुम्ही नाव ऐकलं असेल, ते आणि न्यूट्रीचार्जर दिलं तर कुठल्याही मर रोगाला टेकलेलं झाड पुन्हा ताकद घेऊन वर येतं. लक्षामध्ये ही काय ताकद आहे, कारण याच्यामध्ये असलेले जे मिनरल्स आहे यांनी मुळी काय होते, स्ट्रॉंग होते. रूट चार्जर आणि याचा एकत्र वापर केल्यानंतर मुळी स्ट्रॉंग होते. मुळीला हे सगळं अन्नद्रव्य पुरवतं आणि जमिनीमध्ये असलेले रोगाचे जे विषाणू आहे किंवा जीवाणू आहे, बॅक्टेरिया, फंगस आहे, त्या फंगसला ते काय करतं, डेड करतं. त्याच्यामध्ये सगळे न्यूट्रिएंट्स ओढून घेतं. बघा, फाईट मध्ये कोण कोणाला करतं, समजा दोघांची फाईट झाली, कोण जो हरतो तो सगळं गमावून बसतो, बक्षीस कोण घेतो, मग जो जिंकतो, बरोबर आहे ना. तसं ह्या दोघांच्या फाईट मध्ये सध्या काय चालू आहे, मातीमध्ये रोगाचे विषाणू जिंकतात आणि आपल्या झाडाचे न्यूट्रिएंट्स ओढून घेतात आणि झाडाला हरवून टाकतात. आता वैदिक काळानंतर काय होणार आहे, या दोघांच्या फाईट मध्ये उलट होणार. झाड काय करणार, न्यूट्रीचार्जर दिल्यानंतर, रूट चार्जर दिल्यानंतर त्या सगळ्या पॅथोजनला मारून टाकणार, त्यांचे न्यूट्रिएंट्स स्वतः वाढणार. किती सोपी गोष्ट आहे, बरोबर. म्हणजे हे जे आता पण जी उलटी शेती होती ती काय होणार आहे, सुलटी होणार आहे. जमिनीमध्ये हे घडणार आहे सगळं. म्हणजे किती सुंदर वातावरण आहे शेतकऱ्यासाठी, बरोबर आहे. अशा प्रकारे या रोगांचा नायनाट होणार आहे. म्हणजे तुमच्या डोक्यात जे शेतकऱ्यांच्या बसलेलं आहे आजपर्यंत काय, की औषध टाका आणि रोगाला मार. इथं तसं नाहीये, रोगाला मारायचं नाही, आपल्या झाडाला काय करायचं, स्ट्रॉंग करायचं, त्याची भूक वाढवा, ते खाऊन टाकेल सगळं. लक्षामध्ये. पुढे न्यूट्रीचार्जरचा वापर जो आहे 600 ग्रॅम पॅकिंग आहे. भाजीपाल्यामध्ये 3 ते 5 किलो, फळबागामध्ये 5 ते 7 किलो,
अगदी न्यूट्री चार्जर आणि रूट चार्जरची सेम प्रोसेस आहे, बरोबर आहे. पुढे आपण जाऊया मित्रांनो. तिसरं प्रोडक्ट आहे हेल्थ चार्जर. हेल्थ चार्जर हे ऑलराऊंडर आहे. काय आहे? ऑलराऊंडर. ऑलराऊंडर म्हणजे काय? आजपर्यंत रासायनिक खते, विषारी रसायने यांच्या वापराने आमची माती कशी झाली? निर्जीव. आणि कशी झाली? नापीक झाली. आमची माती निर्जीव का झाली? साधी सोपी गोष्ट आहे ना. त्या जीवाणूंना हवे असलेले न्यूट्रियन्स जमिनीत राहिलेले नाही. पक्षी, चिमण्या का बरं गायब झाल्या? त्या चिमण्यांना हवा असलेले दाणे आज विषारी झालेले, तिथे फवारे मारले जातात, बरोबर आहे ना. त्याच्यामुळे त्या निघून गेल्या. गुजरात मधल्या शेतकऱ्यांनी प्रत्येक गावामध्ये ह्या पक्ष्यांसाठी काय बांधलेले? पक्षालय बांधलेले. तू पाहिले का? तुझे कोणी पाहिले? मित्रांनो, किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नाहीये? का बरं? ते पक्षी जर जगले तर अन्न साखळी टिकते, त्याच्यामुळे त्यांच्याकडे आळ्यांचं प्रमाण खूप कमी आहे. मग आळ्यांनी नुकसान नाही होत त्यांच्याकडे, पक्षी असल्यामुळे, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी आपण जर विचार केला, ह्या रासायनिक विषारी रसायनांनी आणि आमची जमीन निर्जीव करून टाकली, कारण सगळे न्यूट्रियन्स संपून टाकले. नापीक बनत चाललेली जी जमीन आहे, रोटावेटरच्या माध्यमातून आमच्या जमिनीमध्ये खाली थाळ झालेला आहे. काय झालेलं आहे? थाळ. जमीन आमची, आता पाऊस पडला की लगेच व्हायला लागतं पाणी, लगेच नद्यांना पूर. लोकांना वाटतं किती पाऊस पडू राहिला, पाऊस बिऊस काही पडून राहिला. भैयांनो, तुमच्या रोटावेटरने खाली सगळं काय झालं? सिमेंट कॉन्क्रीट, खाली जिरत नाही पाणी. मग ते काय म्हणताय? अरे काय झालं? काय ना, पाऊस उघडून गेला, विहिरीचं पाणी आटून जातं. विहिरीत पाणी जातं कुठं भैया? सगळं पाणी जातं तुझं झाडांमध्ये, बरोबर आहे की नाही? म्हणजे आमच्या जमिनीत होऊन चालल्या, आमचं सगळं वाटोळं व्हायला. हे सगळं कशामुळे झालं? जमिनीचा पिकाशी असलेला संपर्क काय झाला? तुटला. या ठिकाणी पाऊस झाला की सुपीक मातीतील पौष्टिक घटक ह्युमस झपाट्याने धुवून जातो मित्रांनो, हे बघा अशा प्रकारे. आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही पहिली सुपीक जमीन आम्ही डेड सॉइल करून टाकली, आणि आम्ही घट्ट जी आमची जमीन होती, एकमेकाला पकडून ठेवणारी, एकमेकाचं प्रेम असलेली माती, एकमेकाच्या कानांना धरून ठेवणारी माती, आज एकमेकाचं प्रेम संपलं आणि निष्ठून जायला लागली. बघा, मातीतलं प्रेम संपलं, माणसांमधलं प्रेम, बरोबर आहे. म्हणजे किती विशेष गोष्ट आहे. शेतकऱ्याने म्हणजे जी काही पद्धती अवलंबली आहे ती त्यांनी बदलण्याची खूप गरज आहे. विषाक्तपणा, निकस माती यामुळे जमिनीतील रोगजंतूंचं प्रमाण काय झालंय? मोठ्या प्रमाणात वाढलं. निसत्व शेण, टाकाऊ ऑर्गॅनिक मॅटर याच्यामुळे जमिनीतील जी माती आहे ती सुपीक करण्याऐवजी रोगट जे विषाणू आहेत त्यांना काय करते? मदत करते. आणि मररोग, कमजोरी, डिफिशियन्सी अशा प्रकारचे विविध रोगांना सामना आपल्याला करावा लागतो. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर हेल्थ चार्जर हे अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली अशा खनिज नैसर्गिक जडीबुटींपासून बनलेलं. ते काय करतं? डायरेक्टली डीएनए वर काम करतं. कशावर? म्हणून त्याला काय म्हटलं जातं? डीएनए बिल्डर. हेल्थ चार्जरला काय म्हटलं जातं? डीएनए बिल्डर. तुम्ही विचार करा, हायब्रिड व्हरायटी केली जाते म्हणजे काय केलं जातं? त्याच्या डीएनए मध्ये छेडछाड केली जाते. बरोबर, एम आय राईट? मी काही सायंटिस्ट नाहीये, पण तुम्ही सगळे तर शिकून आलेत ना सायन्स, बरोबर आहे. तुम्ही सायन्स मध्ये काय शिकले? त्याची जी काही कड्या असतात एकमेकाशी, त्या कड्यांमध्ये काय करतात? चेंजेस करतात. म्हणजे तुम्ही त्या पिकाचा डीएनए काय करता? वीक करता. छेडछाड केली म्हणजे काय झाला? वीक केला. मग वीक केल्यामुळे ते काय होतं? रोगराई येते. तो डीएनए ह्या हेल्थ चार्जरमुळे काय होणार आहे? पुन्हा जागेवर जाणार. त्याचा फायदा काय होणार? रोगराई येणारच नाही. डीएनए जर दुरुस्त झाला तर तो ते पीक, ती व्हरायटी पुन्हा कुठल्या पदावर जाणार? तिच्या मूळ पदावर. आणि त्याप्रमाणे ती काय देणार? उत्पादन देणार. म्हणजे हायब्रिड व्हरायटीचं उत्पन्न सुद्धा कसं येणार? आणि तुम्ही जे बी वापरता आज, तर दुसऱ्या तिसऱ्या वर्षी बी वापरता येत ते तुम्ही पुन्हा वापरू शकता. त्याचा डीएनए करेक्ट होणार. किती मोठी जागतिक, मला सांगा, याच्यासाठी किती मोठ्या संशोधनाची गरज आहे. पण निसर्गामध्ये एवढी ताकद आहे की ते सगळ्या संशोधनांचा बाप आहे, बरोबर आहे. आणि ही ताकद आपल्याला पुन्हा मिळणार आहे. आणि सजीव सृष्टी सुपीक बनण्यास वेळ लागणार नाहीये. पिकाला संतुलित पोषण मिळतं. परिणामी पीक कोणत्याही उत्तेजकांशिवाय कसं बनतं? नैसर्गिकपणे जोमदार बनतं. आपल्याला बाहेरून संजीवक द्यायची गरज नाहीये. पीक स्वतःमध्येच काय बनतं? संजीवकांची निर्मिती करतं. त्याला गरज वाटली तर तयार करतं, गरज नाही वाटली तर स्टॉप करतं. रोगप्रतिकारक्षम असे भरघोस उत्पन्न देणारे पीक काय होतं?
तयार होतं. म्हणजे हेल्थ चार्जर जे आहे हे किती महत्वाचं आहे बघा. डीएनए आरएनए मजबूत झाल्यामुळे सर्व प्रकारच्या रोगांविरुद्ध काम करतो. मित्रांनो, दुसरं एक प्रोडक्ट आहे ते म्हणजे फुलविक ऍसिड. ते सुद्धा डीएनए रिबिल्ड करायला हेल्प करतं, पण त्याला न्यूट्रिशनचा सपोर्ट लागतो. न्यूट्रिशनचा काय लागतो? सपोर्ट. जर न्यूट्रिशनचा सपोर्ट नसेल तर ओनली फुलविक ऍसिड काही करू शकत, कारण ते कॅरियर आहे. डू यू अंडरस्टँड? तुम्हाला जर कॅरियर बरोबर जर न्यूट्रियन्स भेटले तर फुलविक ऍसिड कसं काम करेल? अत्यंत प्रभावीपणे. म्हणजे फ्रूट चार्जर आणि हेल्थ चार्जर याचं कॉम्बिनेशन जर शेतकऱ्यांनी जर झाडावर फवारलं तर झाड मरगळलेलं झाड सुद्धा फ्रेश होणार. ही ताकद त्याच प्रोडक्शन मध्ये. म्हणजे या ठिकाणी आपल्याला पेशीमधील जे म्युटेशन आहे ते काय होणार आहे? जेनेटिकल चेंज रिपेअर होणार आहे. काय होणार आहे? रिपेअर. म्हणजे आता जी अपंग मुलं जन्माला येत आहे, जी व्यंग असलेली मुलं जन्माला येत आहे, डिफिशियन्सी असलेली, जन्मजात जी डायबिटीज असलेली, कॅन्सर असलेली, वेगवेगळे आजार घेऊन आलेली, जी उणिवा घेऊन आलेली जी मुलं जन्माला येत आहे, ती मुलं हे सगळे जर याचा भाजीपाला खाल्ला तर काय होऊ शकतात? पुन्हा सुदृढ आणि निरोगी होऊ शकतात. किती चमत्कार आहे मोठा, बरोबर आहे. ही मानवाला मिळालेली आजची प्रचंड मोठी काय आहे? देणगी आहे. असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. म्हणजे ज्यांच्या घरांमध्ये मुलांमध्ये डिफिशियन्सी आहे, ज्यांना त्यांचे कॉग्निटिव्ह प्रॉब्लेम आहे, त्यांचे मेंदूचे जे काही प्रॉब्लेम असतील त्या सगळ्या आजारांवरती सुद्धा याचा मोठा फायदा मिळणार आहे. पिकातील औषधी गुणधर्मांमध्ये वाढ होणार आहे. त्याचबरोबर मर रोग, डॅम्पिंग ऑफ ह्या रोगांपासून बचाव होणार आहे. रोग हा गोष्ट विसरून जाणार शेतकरी पुढच्या काळामध्ये. एवढी ताकद ह्या प्रोडक्ट्स मध्ये आहे. कमकुवत तणावग्रस्त पिकांना नवसंजीवनी मिळणार आहे. त्याचबरोबर शार्पर आणि नापीक झालेल्या जमिनीमध्ये जिवंतपणा येणार आहे. जीवन ऊर्जेमध्ये वाढवून पिकांची उत्पादन क्षमता वाढणार आहे. संतुलित चयापचय क्रिया, पचन क्रिया ही काय होणार आहे? आणखी सुधारणार. ओके. त्याचं पॅकिंग 600 ग्रॅम मध्ये आहे. हे बघा, तुम्ही इथं बघू शकता, हे डीएनए बिल्डर आहे. आणि माझ्या माहितीनुसार आजपर्यंत पूर्ण वर्ल्ड मध्ये कुठेही अशा प्रकारचं संशोधन नाहीये. आपलं प्रत्येक प्रोडक्ट हे पेटंट करण्यासारखं आहे मित्रांनो. प्रत्येक प्रोडक्ट हे खूप मोठी एकदम महान गोष्ट आहे जी आपल्यासोबत या ठिकाणी काय करते? घडते. राईट. याचं प्रमाण 3 ग्रॅम प्रति लिटर फवारणीमधून वापरायचं आहे आणि 1.2 किलो ड्रीप मधून आपल्याला द्यायचं आहे. आणि भाजीपाल्यासाठी 2 ते 3 किलो, फळबागांसाठी 3 ते 5 किलो तुम्ही प्रति एकर जमिनीच्या बेसल डोस मध्ये सुद्धा वापरू शकता. ओके. नेक्स्ट आपण पुढे बघूया लीफ चार्जर. इथून पुढे आपले जे प्लांटच्या स्टेप्स वाईज प्रोडक्ट्स आहेत. प्लांटची स्टेप जर कॅनोपीची असेल तर लीफ चार्जर वापरायचं आहे. लीफ चार्जर पाहिला आपण इथं, तर ते काय करतं? नॅचरल प्लांट फूड आहे. लीफ चार्जर म्हणजे काय आहे? ते नॅचरल प्लांट फूड आहे. आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की शेतकऱ्यांचं जे सर्व लक्ष आहे आज, कुठं लक्ष आहे त्यांचं? गोडाऊनवर. शेतकऱ्यांचं लक्ष कुठे आहे? गोडाऊनवर. गोडाऊन म्हणजे काय? फळ. जिथं झाडाचं काय होतं? अन्न साठलं जातं. म्हणजे शेतकऱ्यांना काय बनवून ठेवलेलं आहे? वॉचमन. ऍक्च्युली शेतकऱ्यांचं लक्ष कुठं पाहिजे? पानावर. जे काय झाडाचं फॅक्टरी. आज लीफ चार्जर हे त्याच्यावरच काम करणार आहे. क्रॉप चार्जर हे कॅरियर मटेरियल आहे. ते झाडाला काय करतं? वाढण्यासाठी वाढण्यासाठी ते प्रेरणा देतं आणि त्याचं स्ट्रक्चर बनवतं. बरं, इंजिनिअरिंग प्लॅन कोण आखतो? क्रॉप चार्जर. फ्रूट चार्जर आणि क्रॉप चार्जर. म्हणजे फ्रूट चार्जर आणि क्रॉप चार्जर हे आर्किटेक्चर आहे लक्षामध्ये. आणि त्याच्यामध्ये मटेरियल भरायचं काम करतो तो कोण करतो? लीफ चार्जर. म्हणजे लीफ चार्जर हे स्टील आहे, कॉन्क्रीट आहे, सगळं आहे. आणि क्रॉप चार्जर हे काय आहे? त्याचं डिझाईन आहे लक्षामध्ये. हे एवढं सुंदर आहे. मग आपल्याला लीफ चार्जर पूर्वी मायक्रोन्यूट्रिएंट द्यायला लागायचे, इथे लागणार नाही. किती सिंपल आहे पहा. आपल्याला शेतकऱ्यांना अशा प्रकारे ते पानं जे आहेत ना, लोड जरा झाडाचा तर ते पानामधलं हरितद्रव्य जळून जातं. अक्षरशः एवढे अत्याचार कशावर होतात? त्या झाडावरती होतात. इथून पुढे ते अत्याचार होणार नाहीये. आणि अन्न निर्मितीची जी फॅक्टरी आहे ती फॅक्टरी काय होणार आहे? परत मजबूत होणार आहे, एकदम स्ट्रॉंग होणार आहे. वैदिकचे प्रोडक्ट हे प्रकाश संश्लेषण क्रिया होण्यासाठी सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीला असे हेल्प करणार आहेत की आपली फॅक्टरी इथून पाठीमागे काय व्हायचं? फॅक्टरीचं पॉवरफुल आपली, पण रॉ मटेरियल चांगलं मिळत नव्हतं. कुठल्या? शेतीच्या फॅक्टरीला म्हणतोय मी.
बरोबर की नाही? मग शेतीच्या फॅक्टरीला आता वैदिकने रॉ मटेरियल पॉवरफुल मिळणार आहे. फॅक्टरी आमची जोमात काम करणार आहे की नाही? एससीटी वैदिक जोमात आणि केमिकल कोमात. लक्षामध्ये हे सर्वात महत्वाचं काम तिथे होणार आहे. आपण पुढे जाऊया. तुम्हाला मी पाण्याच्या बाबतीमध्ये एक उदाहरण नेहमी सांगतो. एक झाड आहे ते शेकडो वर्ष जगतं आणि ते सगळ्यांना पूजनीय आहे. कुठलं झाड आहे? बरगद का पेड़ आहे की नाही? बनियान ट्री. हे काय आहे? हे आपल्या जगामधलं सर्वश्रेष्ठ झाड आहे. तुम्ही जर पाहिलं तर ते शेकडो वर्ष जगतं आणि ते जगण्याचं रहस्य काय आहे? त्याचं पान. आम्ही लहान होतो ना तेव्हा घटस्थापना आली की आई सकाळी सकाळी तिचं म्हणणं असायचं, भाऊ जा बरं वडाची पानं. आम्ही आपले लुटू चालले. मग जायचं, झाडावर काही चढता येत नव्हतं, पण मग लाकूड घ्यायचं, पानं तोडायचं, एखादा चढणारा पोरगा पकडायचा आणि मग पानं बिनं घ्यायचे, घरी यायचं, ते धुवून काढायचे आणि ती काय करायची, खराट्याच्या काड्या धुवून द्यायची. मग त्यांनी त्याची काय बनवायची, त्याच्यावर मग माती ठेवायची आणि वर घट ठेवायचा आणि घटस्थापना करायची. मित्रांनो, यांची परंपरा किती सुंदर आहे पहा. ज्या वेळेस तुम्ही ते पान हातामध्ये घेता, ते पान किती जाड असतं बरं, हा किती गर्द हिरवं असतं. त्याच्यासारखं क्लोरोफिल जगात कुठल्याच पानात नाही. त्याच्यासारखं स्टोरेज कशात नाही. जेवढं स्टोरेज आपल्या बाकीच्या वनस्पतीच्या खोडात नसतं तेवढं स्टोरेज त्याच्या पानात असतं. त्या झाडावरती दुष्काळ पडो, तिकडे महामारी येऊ, नाही ते काही हो, त्याला काही फरक पडत नाही. असं जे वडाचं झाड आहे त्याचं सगळं रहस्य त्याच्या कशात लपलेलं आहे, पानात. तसं पानाचं महत्व किती आहे. ते जे झाड ग्रेट आहे ना, ते फक्त कोणामुळे, पानामुळे. तसं तुम्ही त्या झाडाखाली जर गेले, तुम्हाला उन्हाळ्यामध्ये सुद्धा मायक्रोरायझा भेटेल बघायला. उन्हाळ्यामध्ये तुम्हाला तिथं गांडूळ बघायला मिळतील. उन्हाळ्यामध्ये तुम्हाला तिथे पशु पक्षी बघायला मिळतील. बरोबर आहे, थंडगार सावलीला. मित्रांनो, अशा प्रकारचं हे जे काही लीफ चार्जर आहे ते त्या ताकदीचं प्रोडक्ट आहे. बरोबर आहे. आपण पुढे जर पाहिलं की इथे एक सुंदर उदाहरण सांगितलेलं आहे की तुम्ही जर रक्तदान केलेलं असेल आणि ते रक्त परत तुम्हाला जर भरलं तर तुम्हाला काय वाटतं, ते सेट व्हायला किती वेळ लागेल? इन्स्टंट. बरोबर आहे. मित्रांनो, तसं लीफ चार्जर हे झाडाचं रक्त आहे असं समजा. तुम्ही त्या झाडाला भरलं की ते लगेच रक्त सळसळायला सुरुवात करतं. वेळ लागत नाही. एवढं सुंदर त्याचं काम आहे. क्रॉप चार्जरची आपल्याला वाट बघायला लागायची. सकाळ होईल, प्रकाश संश्लेषण होईल, मग काहीतरी होईल. म्हणजे हे जे प्रोडक्ट्स आहेत, हे प्रोडक्ट्स तुम्ही कधीही फवारणी करू शकता. याला वेळेचं बंधन नाही. तसं बाकीच्या प्रोडक्टला वेळेचं काय आहे, बंधन आहे. राईट. पुढे आपण बघूया. लीफ चार्जर हे स्वतः मिनरल बास्केट आहे. क्रॉप चार्जर सारखं त्याला कोणाची वाट नाही बघायची. मग मायक्रोन्यूट्रिएंट येतील, मग मला फिलिंग करतील, गरज नाही. इट इज इंडिपेंडंट. आणि पिकाला आवश्यक असणारे सर्व मुख्य, दुय्यम, सूक्ष्म, अतिसूक्ष्म सर्व मूलद्रव्यांचा भांडार त्याच्यामध्ये आहे. आणि संजीवक असतील, एन्झाईम्स असतील, प्रोटीन्स असतील, ऑक्सिजन्स असतील, ते स्वतः बनवतं. मला सांगा, तुमच्याकडे भरपूर रॉ मटेरियल असेल तर तुम्ही सगळे पदार्थ बनवायला शिकणार नाही का? आधी सुरुवातीला आराम धडाम बनवाल, पण नंतर हळूहळू तळम बरोबर की नाही? म्हणजे मित्रांनो, हे सगळं जे रॉ मटेरियल आहे हे असल्यामुळे झाड त्याला हवं असलेलं ऑक्सिजन बनवतं, हवं असलेलं एन्झाईम बनवतं, हवं असलेले संजीवक बनवतं आणि झाड मोठ्या प्रमाणात ग्रोथ करतं. आपल्याला बाहेरून असं काही देण्याची गरज पडत नाहीये. आणि अशा प्रकारे त्याचे फायदे जे आहेत आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पिकाला मिळतात. आपण सगळी चर्चा केली याच्यामध्ये. मित्रांनो, प्रकाश संश्लेषण क्रियेचा वेग झपाट्याने वाढवतं, ताकद वाढवतं, स्टोरेज वाढवतं, पानांची जाडी, रोगप्रतिकार शक्ती, त्याच्यानंतर पानांद्वारे वनस्पतीचं पोषणाद्वारे संरक्षण. अशा प्रकारे भरपूर फळधारणा, फुलधारणा होण्यासाठी स्टोरेज, या सगळ्या गोष्टी कोण करतं? लीफ चार्जर. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टिलिंग करतं. भरपूर फुटवे. बरोबर आहे. फॉस्फरस नि जे फुटवे मिळतात ना, ते फुटवे आपल्याला इथे मिळणार आहे. आपण हे प्रोडक्टची तुलना काही काही शेतकऱ्यांना काय वाटतं, सर तुमच्या कोणत्या प्रोडक्टमध्ये कोणते कोणते मुद्रव्य सांगा बरं. आमच्या सर्व प्रोडक्टमध्ये सर्व मुद्रव्य. हॅलो, हा, मग असं मला सांगा, आपण जर अभ्यास केला का बरं असं आहे? कारण आमचे सर्व प्रोडक्ट काय आहे? नॅचरल आहे. सर्व गुण संपन्न. बरोबर आहे ना. म्हणजे
तुम्ही त्याच्यामध्ये जर पाहिलं हिमालयामध्ये ते सर्व सर्व संपन्न आहे ना, सर्व गुण संपन्न. ऋषी मुनी जर एवढे हजार शेकडो वर्ष जगतात आणि तप करतात, ते नुसते झाडपाला म्हणजे फळं फुलं हेच खाऊनच जगतात ना, नॅचरल जगतात ते. बरोबर आहे. म्हणजे आपण पाहिलं लिप चार्जरचं पॅकिंग 600 ग्रॅम मध्ये आहे, 3 ग्रॅम पर लिटर आपलं स्प्रेचं प्रमाण आहे, 1.2 किलो ड्रिप मधून भाजीपाला 2 ते 3 किलो, फळबाग जे आहे 3 ते 5 किलो प्रति एकर आपण बेसल डोस मध्ये देऊ शकतो. सेटिंग चार्जर जे आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये काय आहे, नॅचरल फ्लावर अँड फ्रुट्स. सेटिंग चार्जरची ताकद काय आहे, नॅचरल फ्लावर्स अँड नॅचरल फ्रूट सेटिंग ही त्याची ताकद आहे. नॅचरल शब्द का वापरला, हे निसर्गतः फुलतं बहरतं, तुम्हाला ते फुलावं बहरावं लागत नाही. तुम्हाला नायट्रोबेन्झिन देऊन त्याला बळद बूस्ट द्यायची गरज नाही, रासिनोलाइड देऊन त्याला बळद फुलं काढायची गरज नाही, है की नाही. बूम देऊन फ्लावर काढले का ते डूम देऊन गायब होते. वैदिक सेटिंग चार्जर जे आहे, फुल म्हणजे पैसा, फुल म्हणजे शेतकरी मला एकदा शेतकरी भेटला, म्हणून साहेब भाऊ फुल म्हणजे पैसा आहे. म्हटलं कसं काय, म्हणजे फुल आलं म्हणजे फळ होणारच आहे. म्हटलं बरोबर आहे यार, म्हणजे फुलं ते निघालं पैसा पण येणार म्हणे. मुद्दा बरोबर आहे म्हटलं तुमचा. फुल म्हणजे पैसा आहे. मग फुल म्हणजे जर पैसा आहे तर फुलधारणा म्हणजे मग काय, मग सोनं आहे. बरोबर आहे की नाही. फुलधारणा आणि फळधारणा ही ताकद आपल्या याच्यामध्ये सेटिंग चार्जर. झाडाला जे आवश्यक जे एन्झाईम्स असतात, मॅग्नेशियम, झिंक, कॅल्शियम, बोरॉन, ह्याचे जे मिनरल्स लागतात, न्यूट्रिशन्स, हे न्यूट्रिशन्स ह्याच्यामध्ये भरगच्च भरलेले. बरोबर आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, माणसाला जर कॅल्शियम द्यायचं असेल तर कुठल्या ड्राय फ्रूट मधून मिळतं, काजू आणि मखाना. मखाना माहिती मला माहिती आहे. तुम्ही मखाना खा, तुमची स्किन कशी होते, सॉफ्ट होते. मी त्याचा एक्सपिरियन्स घेतलेला आहे. बरोबर आहे. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला प्रत्येक गोष्ट प्रॅक्टिकल करून पाहिल्याशिवाय जमत नाही, ते स्वतःच प्रॅक्टिकल करायचं. म्हणजे खरोखर निसर्गाने दिलेलं जे वरदान आहे ते किती पॉवरफुल आहे की नाही. सकाळीच आम्हाला ग्राउंडवरती कॉम्प्लिमेंट्स मिळाली ना. काय कॉम्प्लिमेंट मिळाली, बसून सांग. सर दिवसेंदिवस तरुण होत चालले असे. म्हणजे आपण जे प्रोडक्टच्या बुकलेट मध्ये जे जुना फोटो टाकलाय ना, तो फोटो कशा का बरं जुना टाकलाय, का आमचं ध्येय ते लोक का तिकडे चालले, आम्ही तिकडे चाललो. तुम्हाला यायचंय का, बसा आमच्या गाडीमध्ये. ओके. तर ही जी SCT वैदिकची गाडी आहे मित्रांनो, इट इज नॉट अ कॉमेडी. आम्ही खूप एक्साइटेड आहोत कारण आमच्या हातामध्ये परीस आहे. आणि आम्ही काय एक्साइटेड नसावं, केमिकल विकणारे जर उड्या मारत असतील तर आम्ही तर जल्लोष केला पाहिजे, उत्सव केला पाहिजे, उत्सव. येस ऑर नो. येस. आणि मग आम्ही आमच्या शेतीमध्ये पुन्हा उत्सव आणणार आहे. पूर्वीच्या काळी आमची शेती काय होती, उत्सव होती. किती लोक ते बैल सजवायचे, गाणं म्हणायचे, चल रे सर्जा, चल रे राजा, आता चल रे ट्रॅक्टरा. भूषण बरोबर आहे का, भूषण बारका आहे की नाही. म्हणजे ह्या ठिकाणी सर्वात महत्वाचं मित्रांनो, कृत्रिम संजीवक, कृत्रिम पोषण, कृत्रिम संजीवक, कृत्रिम फळ. काही दिवस दिसतात नंतर गळ, काही दिवस फळ दिसतात नंतर फळ गळवते. फळ का बरं गळायला पाहिजे. बरोबर. आज तुम्ही विदर्भामधून दोघे जणी आले, विदर्भामध्ये सगळ्यात सिरियस प्रॉब्लेम काय, संत्री पटापट जमिनीवर पडून राहिले, झाडाला काहीच नाही राहू राहिले. मित्रांनो, झाड स्वतःहून फळांना गाळून टाकून राहिले. मी एक उदाहरण दिलं होतं ना, की माणूस अंग कधी गाळतो असं, म्हणजे खांदे खाली कधी पडतात, म्हणजे काहीतरी त्याचं संकट आल्यावर किंवा अशक्त झालं. बरोबर आहे ना. त्याच्याकडे ताकद आहे, ऊर्जा आहे, त्याचे हातपाय गाळतात का, नाही. उपाशी राहिला तरी नाही. बरोबर आहे मित्रांनो. ह्या झाडामध्ये स्टोरेजच नाही, ताकदच नाही. मग ते काय करतात, आपली फळं ताकद वाढवा ना, वृक्षांचे करून मारतात मित्रांनो. बरोबर आहे ना. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कुठल्याही प्रकारची उत्तेजना देण्याची झाडांना गरज पडत नाही. झाड स्वतःची संजीवक गरजेप्रमाणे स्वतःच तयार करतं. नेक्स्ट आपण बघितलं SCT वैदिक सेटिंग चार्जर अत्याधुनिक. बघा, वैदिक तंत्रज्ञान आहे पण कसं आहे, एक लक्षात ठेवा, मी नेहमी सांगत असतो, हे प्रोडक्ट्स एवढे बेस्ट का बरं आहे माहिती का. तुमचं स्वयंपाक कोण बनवतो हे लय महत्वाचं आहे.
बघा सगळ्यांच्या घरामध्ये तेल आहे, बटाटे, वांगे, पोहे, सगळे तांदूळे, सारी दुनिया आहे. बनवणारा बदलला की स्वयंपाक काय होतो, चेंज होतो. तुमच्या सगळ्यांना सूप बनवायला जर आपण मटेरियल दिलं, टोमॅटो दिले, हे दिलं, काय मसाले दिले, तेल दिलं, तूप दिलं, सगळं दिलं, तर सगळ्यांचं सूप कसं येईल, सारखं येईल. मग कसं येईल. तसे हे जे वैदिकचे प्रोडक्ट्स आपण बनवलेत मित्रांनो, हे ते वैदिकचे प्रोडक्ट्स हे अशा व्यक्तींनी बनवले जे ह्या शेतकऱ्यांसाठी, निसर्गासाठी वेगळे आहेत. त्यांना असं वाटतं की ही पृथ्वी पुन्हा सुजलम सुफलम झाली पाहिजे, मेरे देश की धरती सोना उगले उगले हे मोती, आणि एकदम धष्टपुष्ट आमची पुढची पिढी झाली पाहिजे. मित्रांनो, त्याच्यामुळे याच्यामध्ये अतिशय हाय लेवलची टेक्नॉलॉजी वापरली, नॅनो टेक्नॉलॉजी वापरली. म्हणून आपण एक प्रोडक्ट किती वेळा वापरायला सांगतो, दोन वेळा वापरतो. आणि त्याचा रेसिड्यू सुद्धा आपण तिसऱ्यांदा वापरायला सांगतो. म्हणजे एका प्रोडक्टचा फवारणी किती वेळा वापरतो, 3 वेळा. सेटिंग चार्जर जे आहे हे फुलधारणा आणि फळधारणेसाठी हार्मोन्स, एन्झाईम्स यांची निर्मितीची फॅक्टरी चालू करून देतं झाडामध्ये, जे त्याला बाहेरून द्यायची गरज पडत होती. वनस्पतीमध्ये नैसर्गिकपणे लागू होत असल्यामुळे वनस्पती तणावमुक्त राहते. तुम्हाला एक माहिती आहे का, मी नेहमी उदाहरण सांगत असतो. आता तुम्ही सगळे म्हणजे रिलॅक्स आहात, हे की नाही, का बरं, तुम्हाला टेन्शन नाही आहे. जो पण तरुण आहे तो पण टेन्शन नाही, कारण काही जबाबदारी नाहीये. पण एकदा लग्न जमलं की आम्ही थोडेसे एक्साइटेड होता. लग्न झाल्यावर वर्षभर खूप एक्साइटेड, वर्षानंतर तुमची एक्साइटमेंट जाती कुठे, त्या आलं एकदा की जबाबदारी येते, मग टेन्शन यायला सुरुवात होते. येते की नाही येतं, येते की नाही, रेली सांगा. आजच्या पिढ्यांना बाळ म्हणजे फार मोठं काय टेन्शन, यायच्या अगोदर टेन्शन आहे, आल्यावर तर काही विचारू नका. म्हणजे मला काय सांगायचंय की जर माणसाला का बरं टेन्शन येतं मूल झाल्यावरती किंवा बाळ झाल्यावरती, कारण त्याला प्रश्न पडतो की मी पैसे कमवू की याला सांभाळू. बरं, याला सांभाळू तर याचा खर्च कसा पोसू, याचं शिक्षण, याचं सगळं पालन पोषण, डोक्याला टेन्शन येतं. झाडाला सुद्धा टेन्शन येतं, त्यावेळेस त्याला फुलं येतात, फळं येतात. का बरं, त्याला प्रश्न पडतो माझी ऊर्जा मला वापरायची आहे. मग ते आधी फुलं येऊन जातात, नंतर ड्रॉपिंग होऊन जातात, कारण त्याला कळतं तेवढे न्यूट्रिएंट्स माझ्याकडे नाहीये. आणि हल्लीच्या शेतकऱ्यांनी काय केलं, कृत्रिम उत्तेजन द्यायचे. त्याच्यामुळे कृत्रिम उत्तेजन दिल्यामुळे काय झालं, कृत्रिम संजीवक उत्तेजक वापरल्यामुळे काय झालं, त्याला तात्पुरती फुलं तर आले. वनस्पती सुद्धा हल्ली कृत्रिम संजीवकांमुळे ती नंतर कशामध्ये येते, ताणतणावामध्ये येते. पण जर तुमच्या घरी जर तुमचं जर महिन्याला जर 2 लाख रुपये उत्पन्न असेल, हॅलो, तर थोडी 2 मिनिटं कल्पना करा, 2 लाख रुपये उत्पन्न आहे महिन्याला. तुम्ही कामावर जा आणि ते नका जाऊ. हॅलो, आता जास्त खुश आहे. मग मुलांचा त्रास होईल का आनंद होईल, करेक्ट. म्हणजे प्रॉब्लेम मुलं आहे की पोषण आहे, करेक्ट, एकदम परफेक्ट. म्हणजे झाडाला जर भरपूर पोषण असेल तर त्याला फुल धरण्याचा स्ट्रेस येईल का आनंद येईल, बहारो फूल बरसाओ, एससीटी वैदिक आया आहे की नाही. मित्रांनो, हे खरं रिअल इंटरेस्ट आहे. म्हणजे पोषण जर मिळालं तर 100% त्या झाडाला सुद्धा काय होतो, आनंद होतो. काय होतो, आनंद होतो. आणि खरोखर ते असं बहरून जातं. फुलं आल्यावर झाड कसं दिसलं पाहिजे, बहरलेलं दिसलं पाहिजे. खालचं जे ग्राउंड आहे ते बहरलेलं दिसलं पाहिजे, आता केमिकलच्या शेतीमध्ये झाड नाही बहरलेलं दिसत, खालचं ग्राउंड बहरलेलं दिसत. आणि शेतकरी हिरमोसलेला दिसतो, सुकलेला. हे चित्र बरोबर आहे का चुकीचं आहे, म्हणजे बदलायला पाहिजे की नाही. आणि म्हणून आपल्याला काय करायचं शेतकऱ्यासाठी, त्याला हे सांगायचं बाबा तू कृत्रिमपणा सोड, निसर्गाच्या सोबत ये. एससीटी वैदिक मध्ये आपण त्याला काय करूया, नॅचरल ऊर्जा देऊया आणि झाडाचं सुदृढ फळामध्ये त्या फुलांचं काय करूया, रूपांतर करूया. झाडच त्या फुलांना जाऊन देणार नाही. आदर्शामध्ये आपल्या फुलांना ते स्वतःहून सोडणार नाहीये. बघा, इन जनरल आपण जर पाहिलं की आवश्यक असणारे प्रोटीन्स, एन्झाईम्स तयार करतं. सगळ्यात मोठं खोडावर फुलं येतात आणि लांब स्ट्रोक येतात. मित्रांनो, सर्वात मोठी गोष्ट म्हणजे संपन्नता आहे. आज सगळीकडे काय झालेलं आहे, स्कार्सिटी आहे. सगळीकडे काय आहे, कमतरता आहे. कमतरता, पैशाची कमतरता, बुद्धीची कमतरता, प्रेमाची कमतरता, संवेदनेची कमतरता. सगळीकडे, शेतामध्ये, माणसामध्ये, मातीमध्ये, जीवाणूंमध्ये, सगळ्यांमध्ये. बरोबर की नाही. ही कमतरता जर आपण जमिनीमधून भरून काढली तर
तर हळूहळू ती शेतकऱ्यांमध्ये भरून निघत आणि शेतकरी सुखी झाला म्हणजे तो जे अन्न पिकवतो ते मन मोकळेपणाने समाजाला देईल. आज शेतकरी कसा आहे दुःखी, आणि दुःखी शेतकऱ्यांनी पिकवलेलं अन्नधान्य पण कसं असणार आहे. आपला शेतकरी एवढा आनंदाने पिकवतो ना, तो खाणारा सुद्धा काय होऊन जातो, आपल्याला ऑफिसला सुद्धा पेट्या पाठवतो, पाठवता का नाही, कारण तो खायला गेला खूप आनंद झालेला असतो. आणि असा आनंदी अन्न शेतकरी कधी पिकू शकतो, ज्यावेळेस त्याने सेटिंग चार्जर त्या सेटिंगच्या काळामध्ये मारलेले, बरोबर आहे, त्याचा वापर केलेला आहे. फ्लावरिंग पॅटर्न सुधारतो, नैसर्गिक अन्न असल्यामुळे वातावरणामध्ये त्याच्या फुलांचं चांगलं पोषण होतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला कळ्यांचा आणि फुलांचा जो देठ आहे तो लांबतो. आता द्राक्षामध्ये थिनिंग करावं लागतं, का बरं, कारण देठ बारीक राहतो आणि सगळा घड जो आहे गच्च होऊन जातो, बरोबर आहे. तिथे जर इलॉंगेशन मिळालं व्यवस्थित, झाड स्वतः काय करतं तेवढं स्पेसिंग तयार करतं. मित्रांनो, अशा प्रकारे तुमचा देठ लावला जातो. त्यासाठी तुम्हाला वेगळं काही करावं लागणार. ऑल इंजिनिअरिंग यू हॅव टू डिवोट टू द प्लांट, डोंट इंटरप्ट इट. तुम्ही तुमची लुडबुड बंद करा, बरोबर आहे की नाही. म्हणजे शेतकऱ्यांनी मस्तपैकी लिप चार्जर मारायचं, तुमचं सेटिंग चार्जर मारायचं, हेल्थ चार्जर मारायचं आणि मस्त घरामध्ये आराम करायचा. बाकीच्यांना काय पावडर मारायचं तेवढं मारते, कळतंय की तुम्हाला. म्हणजे या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे पोषण द्यायचंय. फुलामध्ये भरपूर मकरंद तयार होणार आहे आणि मधमाशा काय होणार आहे, त्यांचं सुद्धा पोषण होणार आहे. हे जबरदस्त ताकद ह्या एससीटी वैदिकच्या सेटिंग चार्जरची. मित्रांनो, याचं प्रमाण सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलं की 600 ग्रॅम याचं पॅकिंग आहे, 3 ग्रॅम प्रति लिटर फवारणीमधून आहे, 1.2 किलो ड्रिप मधून, भाजीपाला 2 ते 3 किलो, फळबागा 3 ते 5 किलो प्रति एकर जमिनीमधून बेसल डोस. एससीटी वैदिक क्वालिटी चार्जर हे माझं सर्वात म्हणजे होतं ना, मेरे दिल के करीब. त्याचं कारण सांगतो तुम्हाला मी. क्वालिटी चार्जर त्याच्या नावातच सगळं रहस्य आहे. बघा, तुम्ही जर पाहिलं, एक्सलंट कलर अँड एक्सलंट, गुड वगैरे नाही, बेटर वगैरे नाही, एक्सलंट, बरोबर आहे. एक्सलंट कलर अँड साईज मिळणार आहे. आणि आपण जर पाहिलं, आज आपण शेतकऱ्यांची खरी समस्या पाहतो. टोमॅटो रस्त्यावर फेकले जातात, वेगवेगळा भाजीपाला रस्त्यावर फेकला जातो. मला सांगा मित्रांनो, रस्त्यावर सोनं कधी फेकलं जातं का? रस्त्यावर काय फेकलं जातं? लोखंड. गंजलेलं लोखंड कुठे फेकलं जातं? आज मी एक व्यापाऱ्यांना भेटलो, व्यापाऱ्यांबरोबर चर्चा केली. ते म्हणजे साहेब, प्रॉब्लेम असा आहे की हा जो माल आहे पिकतोय सध्या, हा फार जास्त नाहीये, परंतु हा माल एक्सपोर्ट नाही करता येत. हा 15 तास, 20 तास, 25 तास असा लांबच्या पल्ल्यावर पाठवता येत नाही. हा रस्त्यामध्ये काय होतो, खराब होतो, म्हणून आम्ही तो खरेदी करू शकत नाही. हा व्यापाऱ्यांचा फोन आहे. मग मला सांगा, मार्केटमध्ये माल ज्यादा नाहीये, पण सगळा माल जो एक्सपोर्ट होणार होता तो कुठं चालला? लोकल मार्केटमध्ये. आणि मालाला टिकण्याची क्षमता नाहीये, त्यामुळे लोकल मार्केटमध्ये लोक सुद्धा ते मोठ्या प्रमाणात खरेदी करत, जेवढा लागेल तेवढाच खरेदी करतात. त्याच्यामुळे रेट काय होतात हे शेतकऱ्याला कोणी समजून सांगत नाही. काल एका ग्रुपवर होतं, टोमॅटोचा आपला जो आहे तो 400 किलो पाहिजे, तो पण फक्त एसीटीचाच पाहिजे. काय 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 टोमॅटो कुठल्या ग्रुपवर आहे, ग्रुपवर काढलंय. बर, 400 किलो पाहिजे म्हटले. 400 किलो, हा, एसीटीचाच पाहिजे. बर. आणि त्याला आता मार्केटमध्ये 1 रुपयाने जातोय, आम्ही 6 रुपयाने खरेदी करतो. मित्रांनो, मला आनंदाने सांगावंसं वाटतं की आपले सर्व शेतकरी एससीटीचे मुळातच बाजारापेक्षा 20% ते 25% जास्त रेट, 50%, कधी कधी 200% सुद्धा जास्त रेटने आपला माल विकतात. तुम्हाला माहिती आहे, मला एक शेतकरी भेटले होते जळगावचे. त्यांचं ऑलरेडी ऑर्गॅनिकचं बिझनेस आहे पूर्वीचाच. तर त्यांनी मला काय सांगितलं, म्हणे साहेब तुमची एससीटी मला कळली कशी माहिती आहे का? मी एकदा एक कलिंगड बाजारातून आणलं. आता मी ऑलरेडी ऑर्गॅनिकचं काय आहे, मार्केटिंग करतो, ऑर्गॅनिकचं मटेरियल विकतो लोकांना, मोठमोठ्या लोकांना विकतो, मोठमोठे बिझनेसमॅन माझे परिचित आहे. आणि मी ज्यावेळेस कलिंगड घरी खायला आणलं आणि ते कापून खाल्लं, तर माझ्या लाईफमध्ये, माझ्या 30-35 वर्षाच्या लाईफमध्ये मी असे कलिंगड कधी खाल्लेलं नाही. मी चक्रावून गेलो आणि मी कुठे गेलो, परत त्या शेतीच्याकडे गेलो नाही, त्या व्यापाऱ्याकडे गेलो. त्याच्याकडनं मी अजून कलिंगड घेतली आणि त्याला विचारलं, बाबा रे तू हे कुठे पिकवलं, म्हणजे ते कुठल्या शेतकऱ्याकडून तू घेतलं. त्यांनी जेव्हा शोध लावला ते असं कळलं की अंमळनेरवरून त्यांनी ते मटेरियल आणलं होतं आणि वापरलं होतं. मग त्यांनी काय आणलं बा, मग शोध लावला तेव्हा कळलं की हे सॉइल कॅजर टेक्नॉलॉजी म्हणून आणलं. मित्रांनो, त्यांनी सांगितलं, त्याचा शब्द तसा तोंडचा, की मी आतापर्यंत खाल्लेल्या सगळ्या कलिंगडामधलं सर्वात स्मार्ट कलिंगड होतं.
माहिती आहे सिन्नर मधले डॉक्टर जाधव आहेत ते त्या कलिंगड मागच्या लॉकडाऊन मध्ये कलिंगडामुळे ते अख्ख्या सिन्नर मध्ये कलिंगड डॉक्टर कलिंगड डॉक्टर म्हणून प्रसिद्ध झाले होते. मित्रांनो ही ताकद क्वालिटीची आहे. आलं लक्षामध्ये. आज आम्ही जर बघतोय की ही क्वालिटी जर चांगली मिळाली तर ते मला ते जळगावचे ते शेतकरी जे होते ते सांगत होते म्हणजे साहेब मुंबईला दिल्लीला व्यापारी बसलेले आहेत. कापूसचे, संत्र्याचे, टोमॅटोचे, अगदी कांद्याचे, डाळिंबाचे, द्राक्षाचे, हे काय म्हणताय आम्हाला एक्सपोर्ट करायचं आहे आणि एक्सपोर्ट क्वालिटीचा काय द्या पण त्यांना मिळत नाही. असं लोखंड किती पिकवा त्याला व्हॅल्यू आहे का? नाही. रस्त्यावर लोखंड पडलेले तुम्ही घेता का उचलून? हा हॅलो. कारण ते आपण कशात विकतो? कशात विकतो? भंगारमध्ये विकतो. राईट. मित्रांनो सोनं कधी रस्त्यावर पडलेलं पाहिलं का तुम्ही? जर पडलेलं दिसलं होतं हॅलो हा लगेच आहे. काय म्हटली? सोनं जर पडलेलं दिसलं रस्त्यावर तर काय करशील? लगेच काय होतं? मित्रांनो आपण पूर्वी आज जे केमिकल मध्ये जे पिकतोय ते सगळं लोखंड पिकतंय गंजणार. आपण एससीटीच्या द्वारे चांदी पिकवली. आता आपण वैदिकच्या द्वारे सोनं पिकवणार आहे. सोनं शेतामध्ये. आणि हे आपलं सर्व शेतकऱ्यांना काय आहे? आश्वासन आहे. हे सत्य आहे. बरोबर आहे. आणि हे वास्तव ठरणार आहे शेतकऱ्याचं. मित्रांनो त्याच्यासाठी आपल्याला काय वापरायचंय? क्वालिटी चार्जर. क्वालिटी चार्जर मध्ये अशा प्रकारची गुणवत्ता आहे आणि सर्व प्रकारच्या डिफिशियन्सी दूर करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे टिकवून क्षमता, चव, पौष्टिक या सर्व गोष्टींमध्ये ताकद वाढते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मालाचा तुटवडा ते कधी पडून देत नाही आणि क्वालिटी कधी कमी होऊ देत. तुम्ही शेतकऱ्याचा टोमॅटो पहा. सुरुवात होते मोंड्यापासून असा माल शेवट होतो बारीक बारीक गोठ्यांमध्ये. बरोबर आहे ना? मला सांगा एससीटीचा माल आपण कितीतरी व्हिडिओ पाहिले. तलावापासून शेंड्यापर्यंत साईज एकसारखी. बरोबर आहे. मग तुम्ही कुठल्याही पिकाचा घ्या सेम रिझल्ट आहे. तुम्ही फळबागा बघा संपूर्ण झाडावर एकसारखा कॉपी पेस्ट माल. बरोबर आहे की नाही? तुम्ही बाकीच्या केमिकलच्या बागा बघा खाली मोठा माल आणि वर जाता जाता झेंडा बारीक होऊन जातो. झेंडा मोठा पाहिजे ना? बरोबर आहे की नाही? मित्रांनो हे महत्वाचं आहे. क्वालिटी चार्जर जे आहे हे एक रामबाण उपाय आहे. त्याच्यामध्ये असलेले न्यूट्रियन्सचं भांडार आहे. ते आकार, चव, रंग, चमक, सुगंध आणि शुगर वाढवतो. तुम्हाला मी नेहमी सांगतो जर क्वालिटी चार्जर जर वापरलं ना तर तुमच्या घरामध्ये कुठली भाजी शिजते हे तुम्हाला तुमच्या लिव्हिंग रूम मधून बेडरूम मधून कळणार. तुमच्या घरामध्ये कुठली फळं आहे तुमच्या टेबलवरती हे तुम्हाला लांबून कळणार. न पाहता तुमचं नाकच सांगणार तुम्हाला का त्याचा तेवढा सुगंध पसरला. आता आपल्याला जवळ जाऊन पाहावं नेमकी काय फळ आहे. खरं की नाही? मित्रांनो आज तुम्ही जर विचार केला समुद्रामध्ये एवढा मोठा विशाल काय शेकडो टनाचा देवमासा असतो की नाही? एका जहाजाला उलटवण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते. असा देवमासा फक्त कशावर असतो? पाण्यातल्या न्यूट्रियन्स वरती. कशातल्या? मित्रांनो त्या सागराप्रमाणे क्वालिटी चार्जर मध्ये फळांचा पोषणाचा सागर आहे. फळांच्या पोषणाचा सागर कशात आहे? क्वालिटी चार्जर मध्ये. मित्रांनो हेल्थ चार्जर बघा मी पुन्हा रिमाइंड करतो. तसे आपल्याकडे जोड्या आहे बघा. संगीतामध्ये महाराष्ट्रामध्ये अजय अतुलची जोडी फेमस आहे की नाही? हिंदीमध्ये तुम्ही पाहिलं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांची जोडी प्रसिद्ध आहे. बरोबर. क्रिकेटमध्ये सौरव गावस्कर, सचिन तेंडुलकर यांची जोडी प्रसिद्ध आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे अशा जोड्या तुम्हाला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतील. एससीटी वैदिक मध्ये पण अशी जोडी आहे. कुठली? क्वालिटी चार्जर आणि हेल्थ चार्जर. ह्या दोघांची जोडी कमाल की. तुम्ही कधीही कुठेही कसंही वापरा तुम्हाला जे रिझल्ट मिळतील ते तुम्हाला चमत्कारिकच करून टाकतील. बरोबर आहे? आश्चर्यचकित करून टाकतील असे रिझल्ट त्याच्यामध्ये आहे. फळे, फुले, भाजीपाला आणि शेतमाल याच्या सुदृढ वाढीसाठी हे मदत करतं. मित्रांनो हा सागर याचं तुम्ही जर पाहिलं एक साधी सिंपल गोष्ट आहे. जिथे वेस्ट आहे तिथे पेस्ट आहे. पेस्ट म्हणजे किडी. तुम्ही वेस्ट टाका पेस्ट येणारच आहे. तुम्ही साधी सिंपल आहे घरामध्ये तुम्ही काडी कचरा गंदगी सगळं साचू द्या तरी काय जमा होईल? मधमाशा. बरोबर ना? मधमाशा येतील ना? माशा येतील पण गरमाशा. माशा येतील पण गरमाशा. कुठल्या कुठली किडी येतील किती चाचणं सुचणं येतील सगळे सगळे
बरोबर ना? किती छान वाटत माझ्या वेळेस वाटेल ना? हो हा बाजूला पळावं लागेल. पळून जावं लागेल. मित्रांनो साधी सिंपल गोष्ट आहे, जिथं वेस्ट तिथं पेस्ट. जिथं पेस्ट आहे की नाही तिथे तुम्ही तिथून नेक्स्ट म्हणजे तुम्ही पळा पुढे आहे की नाही. मग तुम्ही काय केलं पाहिजे, तिथं काय दिलं पाहिजे, बेस्ट दिलं पाहिजे. म्हणजे जिथे बेस्ट तिथे टेस्ट. आता टेस्ट जर असेल तर मग जिथं टेस्ट तिथं गेस्ट. हा, या. गेस्ट म्हणजे व्यापारी. म्हणजे शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, जिथे वेस्ट आहे तिथं पेस्ट येणार आहे म्हणून सावध झालं पाहिजे, आणि जिथं बेस्ट दिलं पाहिजे तिथं टेस्ट आली पण लगेच तिथे गेस्ट जमा होणार आहे. म्हणजे हे सूत्र शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्हाला जर गेस्ट बोलवायचे व्यापारी तर तुम्ही काय दिलं पाहिजे, बेस्ट दिलं पाहिजे म्हणजे टेस्ट येणार आहे. आलं लक्षामध्ये? मला सकाळी सांगत होते पांडुरंग चव्हाण सर फलटण. मी नाव कशा करता सांगतो की तुम्ही यांना फोन करून चौकशी करू शकता आहे की नाही. तर त्यांनी मला सांगितलं साहेब म्हणे आपल्या जे ऍपल बोर आहे त्याचा व्हिडिओ पोस्ट केला बघा आपण त्यांच्या मेवण्यांचा. तर त्याच्यामध्ये आपल्या ऍपल बोरला मार्केट मधल्या लोकांचे जे ऍपल बोर आहे ते रिटर्न पाठवून राहिले माघारी नको म्हणे आम्हाला. आणि आपल्या ऍपल बोरला त्यांच्यापेक्षा 25% जास्त बाजार मिळू राहिले. म्हणलं आता तुम्ही नुसते फोनवर बोलू राहिले, खायला किती मिळाले? ते म्हणजे 14 तारखेला घेऊन येतो म्हणे. म्हटलं 1 क्रेट आणू नका, 2 क्रेट आणा आहे की नाही, एक तुमच्यासाठी एक माझ्यासाठी. तर वैदिक क्वालिटी चार्जर जे आहे फळा फुलांनी भाज्यांनी त्याची नैसर्गिक वाढ होते आणि अन्न हे केवळ अन्न न राहता त्याचं डायरेक्ट औषधामध्ये रूपांतर होतं. एवढी ताकद त्याच्यामध्ये येणार आहे. म्हणजे क्वालिटी चार्जरमुळे आपल्या शेतीची काय बदलणार आहे, पूर्ण दिशा बदलणार, बरोबर आहे. आणि शेतीची दिशा जर बदलली तर नक्कीच शेतकऱ्यांची दशा सुद्धा बदलू शकते. त्याचे फायदे आपण जर पाहिले, चयापचय क्रियेद्वारे जीए सायटोकायनिन्स हार्मोन्स हे स्वतः तयार करतं झाडामध्ये, फळांचा वाढीस चालना देतं. क्वालिटी चार्जरमुळे संतुलित पोषणामुळे फळांचं क्रॅकिंग सनबर्निंग याच्यापासून काय होतो, बचाव होतो. त्याचं वेट वाढतं, गर वाढतो, त्याच्यामुळे क्रॅकिंगचा काही संबंधच नाहीये. त्याच्यानंतर एकसारखी साईज गुणवत्ता तयार होते. पाने फुले फळे यांच्यामध्ये चव येतो, कुरकुरीतपणा येतो. तुम्ही म्हणाल सर पानांमध्ये कुरकुरीतपणा आम्हाला काही समजलं नाही. मेथीची भाजी आहे बरोबर आहे, तुमची पालकची भाजी आहे त्याच्यामध्ये असा कुरकुरीतपणा येणार. क्वालिटी चार्जर वापरलं तुम्ही म्हणाल सर त्याला कसं क्वालिटी चार्जर, हो ते पण फळाचं ना, पान सुद्धा काय आहे, फळ आहे ना, आपण खातो ना. आलं लक्षामध्ये? म्हणजे शेतकऱ्यांना हे कळलं पाहिजे की त्याच्यामध्ये सर्वात ताकद वाढणारे फळे आणि टिकवण क्षमता त्याची आणि अमृत तुल्य त्याची पौष्टिकता येणार आहे. खाताना तुम्हाला असं तृप्त आणि समाधान वाटणार आहे. आणि खऱ्या अर्थाने पुढच्या पिढीमध्ये वैभव सारखे माणसं फक्त फळांवर जगतील, बरोबर आहे की नाही. आणि तो दिवस आल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. नेक्स्ट क्वालिटी चार्जर जे आहे, क्वालिटी चार्जरचं पॅकिंग मित्रांनो 600 ग्रॅम मध्ये सेम 3 ग्रॅम फवारणी द्यायचं आहे प्रति लिटर, 1.2 किलो ड्रिप मधून, आणि भाजीपाल्यासाठी 2 ते 3 किलो, फळबागासाठी 3 ते 5 किलो दर 60 दिवसांनी बेसल डोस मध्ये. आता आपण कुठे आलो, प्रोटेक्शन. पण तुम्हाला मला सगळ्यांना सांगावंसं वाटतं की पेस्ट क्लीनर हे आजच्या काळामध्ये मार्केटमध्ये असलेल्या कोणत्याही ऑर्गॅनिक उत्पादनापेक्षा अतिशय जबरदस्त पॉवरफुल असं किडींना दूर करणारं प्रोडक्ट आहे. पेस्ट फायटर जर कॉन्टॅक्ट काम करतं तर पेस्ट क्लीनर हे सिस्टमॅटिक काम करतं. ऑर्गॅनिक मध्ये आपण पेस्ट फायटर वापरत होतो आणि आपण वैदिक मध्ये आपण काय वापरतोय, पेस्ट. वैदिकला तुम्ही पर्यायी शब्द नैसर्गिक वापरू शकता, आयुर्वेदिक वापरू शकता. बघा नैसर्गिक आणि आयुर्वेदिकच्या पुढची अवस्था काय आहे, वैदिक आहे. कारण आयुर्वेदिक उत्पादनांवरती ज्यावेळेस संस्कार केले जातात त्यावेळेस त्याचं वैदिक मध्ये रूपांतर होतं, हे लक्षात ठेवा. कॉन्सेप्ट क्लिअर झाली? म्हणजे हर्बल उत्पादनांवरती किंवा कुठल्याही सजीव वनस्पतींवरती त्यावेळेस त्याच्यावर संस्कार केले जातात, मंत्रोच्चार केले जातात, त्याचं संस्करण केलं जातं, त्यावेळेस त्याच्यापासून वैदिक प्रोडक्ट आहे. मग वैदिक जे प्रोडक्ट आहे ते वैदिक प्रोडक्ट मध्ये सगळ्यात मोठी ताकद आहे
आपण आपले कुठलेही प्रोडक्ट हे किडींना किंवा कुठल्याही जीवाणूंना मारत नाही. मग काय करतं ते मगाशी पाहिलं आपण आपल्या झाडाला काय करतं मजबूत करतं आणि झाडाची डिफेन्स सिस्टम स्ट्रॉंग करतं. कोणावर अटॅक करत नाही पण अटॅक केला तर सोडत पण नाही. कळतं की तुम्हाला? आपण स्वतःची डिफेन्स सिस्टम स्ट्रॉंग करायची. आता झाडाची डिफेन्स सिस्टम काय आहे? नंबर 1 काय म्हटले? हर्बल पेस्ट अँड डिसीज क्लीनर. क्लीनर म्हटलंय का? क्लीनर. बघा आमची टेक्नॉलॉजी किंवा आपली एससीटी असेल किंवा वैदिक असेल ही कधीही कोणाला किल करत मग ही काय करते? एकतर फाईट करते नाहीतर साफ करते. हा काय करते? चलो भैया तुम्हारी इधर जगह नहीं है, तुम तुम्हारी जगह पे जाओ, यहाँ पे तुम्हें कुछ खाने को नहीं मिलेगा. मी नेहमी सांगत असतो काळी जर पेटवली, मराठीमध्ये असं म्हटलं जातं, पेटवायला जर काही नसेल तर पेटलेली काळी सुद्धा विझून जाते. ऐकलं तुम्ही हे वाक्य? मित्रांनो इथं तसंच आहे. जर त्या किडीला जर खायलाच काही नसेल तर आलेली कीड सुद्धा पळून जाते. कळतं की तुम्हाला? मग शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे? त्या किडीला खायलाच नाही ठेवलं पाहिजे. ती म्हणून सर तिथं झाड तर राहणारच आहे, मग ते का नाही खाणार? त्या झाडाक तिनं नाही खावं म्हणून झाडाक स्वतःक सिस्टम आहे. त्याच्या काय आहे? सिस्टम आहे. काय सिस्टम आहे त्याच्याकडं? त्याचं काय आहे? अल्कोलाइड्स. काय आहे? त्याचं काय आहे? एन्झाईम्स. त्याच्याकडे आहे कोटिंग सिस्टम, म्हणजे काटे असतील, त्याच्यावरती वॅक्स असेल, चिकट द्राव असेल, वेगवेगळ्या प्रकारचे रोम असतील. आता तुम्ही कधी हरभऱ्याच्या शेतामध्ये गेले का? नंगे पाव कोण कोण गेले? हात वर करा. ओके, मजा येते ना? मजा येते ना? डान्स करतात. ज्याला कधी डान्स येत नाही ते पण डान्स करतात. का बरं? का बरं डान्स करतात? म्हणजे डान्स करायची इच्छा होते म्हणून का? मग ते खाजवतो खूप. मला सांगा तुमच्यासारख्या 40, 50, 60, 70, 80 किलोच्या माणसाला ते जर खाजवायला लावतं ते बारीक किडीला सोडत असेल का? माझ्याकडे एक फोटो आहे हरभऱ्याचा, झूम करून पहा. तुम्ही जर झूम करून जर पाहिला ना तुम्ही सुद्धा चकित व्हाल. हरभऱ्यावरती किती प्रोटेक्शन असतं, तुमच्या वांग्याच्या प्लॉटवरती किती प्रोटेक्शन असतं. डायरेक्ट स्पाइस असतात, काटे. कशामध्ये? हे त्याची काय आहे? डिफेन्स मेकॅनिझम आहे. फिजिकल डिफेन्स, त्याच्यानंतर इंटरनल डिफेन्स, आणि तिसरी गोष्ट म्हणजे एक्सटर्नल डिफेन्स म्हणजे फ्रेंडली डिफेन्स. झाडाला किती डिफेन्स आहे? 3. हे आमच्या शेतकऱ्यांना माहिती आहे का? नाही. आमच्या शेतकऱ्यांना एकच माहिती. काय? रासायनिक पोषण, रासायनिक फवारे, विष आणा आणि मारा, विष आणा आणि मारा. मेरे आहे ना सगळे किटाणू मरून गेले, सगळे बुरशा मरून गेले. आता कुणीच नाही राहिलं आहे ना? हा? वाढले? कोण वाढले? सगळेच वाढले. म्हणजे किडी रोग वाढले. फवारणारे कुठे गेले? ते वाढले. ते ढगात गेले. नाही गेले? अरे मी त्या दिवशी पेपरला बातमी वाचली, कीटकनाशकांनी किडी मारायच्या ऐवजी माणसंच मरून राहिली. हे गंभीर गोष्ट आहे. बोलताना जरी आपण विनोद करत असलो तरी पण ही अतिशय गंभीर गोष्ट आहे की कीटकनाशक, बुरशीनाशक फवारल्याने किडी आणि बुरशी जागेवरच आहे बिचाऱ्या. है की एकदम बल्ले बल्ले. आणि जो फवारतो तो कोमात आहे. सौरवला फार असला द्राक्षाचा शेतकरी तू. मला सांग, द्राक्ष शेतकऱ्यांच्या प्रत्येक घरातून कुणी ना कुणी ऍडमिट असतं का दरवर्षी? होतं का नाही? काय कारण? विष फवारतो आपण सगळं. निसर्गाचे चक्र आपण उलट फिरवलं, सगळं बिघडवलं सगळं. आणि आपण आपल्या सगळ्या दुष्ट जीवांना मारायच्या नादामध्ये आपले मित्र जीवाणू सुद्धा मारून टाकले. सगळे निसर्गाचं चक्र सगळं बिघडून टाकलं. मित्रांनो, निसर्गाचा जो डिफेन्स सिस्टम आहे तो खऱ्या अर्थाने आपल्याला तयार करायचा आहे. तुम्हाला आठवतं सगळ्यांना मित्रांनो की आपण आंतरप्रवाही बुरशीनाशक, कीटकनाशक मागच्या वर्षापासून त्याचा परिणाम काय झाला? आपल्या शेतकऱ्यांच्या पिकांची प्रतिकार शक्ती, शेतकऱ्यांचा फायदा झाला, तोटा झाला. बरोबर आहे. आता आपण ती डायरेक्ट काय करून टाकली? क्लॉज टाइम ओव्हर, केमिकल युअर टाइम ओव्हर. आणि लक्षामध्ये म्हणजे तुम्ही या ठिकाणी जर पाहिलं की कीट नियंत्रणासाठी
झाडाची सिस्टम स्ट्रॉंग करायची. मग काय करायचं, पहिलं त्याचे अल्कलॉइड्स, झाडाने भरपूर अल्कलॉइड्स तयार केले पाहिजे. अल्कलॉइड्स म्हणजे काय, मी नेहमी सांगतो, एकदम तिखट मिरची घ्या, गावठी मिरची, आणि एसटीने पिकवलेली घ्या, तिच्यामध्ये मला आळी शोधून दाखवा. कांदा घ्या तुम्ही, कांद्याच्या फळात कधी आळी पाहिली का तुम्ही? कधी कीड पाहिली का कांद्याच्या फळामध्ये? नाही. कांद्यामध्ये, नाही पातीमध्ये सापडलं, फळात सापडते कधी? नाही. लसणामध्ये, लिंबोळीमध्ये? का बरं? कारण ते स्वतःमध्ये प्रचंड काय आहे, अल्कलॉइड्स आहे, आणि हे अल्कलॉइड्स मुळे ते तिथून कीड काय होते, पळून जाते. नको 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 नको, आहे की नाही? तुम्हाला तिखट मिरची खायला दिली तर आपण काय म्हणतो, नको नको नको, बरोबर आहे? मग एवढा 80 किलोचा माणूस जर नको म्हणत असेल, ती एवढीशी बिचारी ती आळी, ती काय म्हणेल, हवं हवं म्हणेल का? ती पण नको नको म्हणेल ना. मित्रांनो, अल्कलॉइड्स ते काम करतात. दुसरं उदाहरण मी सांगतो. मला समजा तुम्हाला मी कोथिंबीर दिली आणि त्याला जर काँग्रेसचा वास आला, तुम्ही खाल का? हॅलो, काय झालं असेल? मी सांगतो तुम्हाला, तुम्ही काँग्रेस पिळायचा आणि त्या कोथिंबीरीवर फवारून द्यायचा, एक तरी माणूस खाईल का तिला? म्हणजे खाणारा माणूस तिच्यापासून लांब पळून जाईल. सेम सिस्टम आहे. तुम्ही जर त्या झाडाच्या पिकाचा जर वास बदलला तर किडी कन्फ्यूज होतात, ते त्यांना खायची इच्छा होत नाही, त्या तिला जवळ येण्याच्या ऐवजी ती मरून गेली. तू 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 पळून जा. आणि इकडे अल्कलॉइड्स खाल्ल्याने काय होतात, मरून गेली. सिस्टमॅटिक ॲक्वायर्ड रेजिस्टन्स, यालाच काय म्हटलं जातं, सिस्टमॅटिक ॲक्वायर्ड रेजिस्टन्स. अजून एक तिसरी गोष्ट झाड करतं, ते म्हणजे स्पाइक्स, काटे, या सगळ्यांचं निर्मिती करतं, आणि त्याच्याद्वारे आपण स्वतःची काय करतं, रक्षण करतं. मी मगाशी हरभऱ्याचं उदाहरण सांगितलं. तुम्ही वांग्याच्या शेतामध्ये सुद्धा सहजसहजी घुसू शकत नाही. तुम्ही आता जर पाहिलं ना, ज्या हायब्रिड व्हरायटी आहे त्यांचे काटेच गायब करून टाकले लोकांनी. काढून टाकली. का? अरे म्हणून मध्ये घुसतो, त्रास होतो ना. बरोबर की नाही? अरे काटे परवडले, पण त्या किडी कुठं परवडत्या? पडतं त्या किडी, त्यापेक्षा आम्हाला काय परवडतील? बरोबर की नाही? मित्रांनो, हे लक्षात ठेवा. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, झाडाच्या नैसर्गिक सिस्टमशी छेडछाड नको. आज तुमच्या विदर्भामध्ये सगळ्यात जास्त आज शेतकऱ्यांना समस्या कशामध्ये येत आहेत, बोंडअळीमध्ये, कीटकांमध्ये. का बरं येत आहे? कारण तुमच्याकडे होणारा युरियाचा, अमोनियम सल्फेटचा, DAPचा जास्ती वापर. तुम्ही जर नायट्रोजन लेवल जर वाढवली तर तुम्ही काही जरी केलं तरी कीड कधीच कंट्रोल होणार नाही. तुम्हाला पहिलं मला सांगा, साखर टाकीत राहा आणि मुंग्यांना फवारा मारीत राहा. हॅलो, पहिली फळे आली मारून टाकली, क्लोरोपायरीफॉस, परत 2 दिवस, 1 दिवस झाला, अरे परत मुंगी. का बरं? साखर. मित्रांनो, तुम्ही किडींना खायला देता, तुम्ही जर किडींना खायला देत असाल तर ती कीड तिथे येणारच. म्हणजे एवढं सुंदर जे आहे की झाडाचं मेकॅनिझम आहे ते आपण पूर्ण काय करून टाकतो, डिस्टर्ब करून टाकतो. हे झाले 3 गोष्टी. आणि चौथी शक्ती झाडाकडे आहे, ती म्हणजे मित्र परिवार. आमचा एक डाळिंबाचा शेतकरी आहे, त्यांनी फवारे मारून टाकले. मला फोन केला, आणि साहेब मागून मारून टाकली सगळी. म्हटलं काय मारलं, फोन मला पाठव. त्यांनी मला पाठवली. मी डोक्याला हात मारून घेतला, धन्यवाद म्हणलं तुम्ही. म्हटलं काय झालं? म्हणे ही मित्र किडी आहे, ती का मारली म्हणलं तुम्ही? थ्रिप्स, मावा, तुडतुडे यांची अंडी खाणारी किडी म्हटलं ती. असं आहे का म्हणे? मला तर माहितीच नाही म्हणे. मित्रांनो, त्याच्यानंतर मग आपण मोनाली मॅडमचा तो व्हिडिओ बनवला, मित्र किडींना ओळखा. सांगायचं तात्पर्य काय आहे, आमच्या शेतकऱ्यांना आमचे मित्र ओळखू येत नाही, शत्रू बी कळत नाही, त्यांना सगळे शत्रू दिसत आहे. हे आपण शिकलं पाहिजे. आणि त्याच्या मित्र किडी आहे. कौस्तुभ सर, तुम्ही नाणेगावच्या प्लॉटला गेलते ना, स्प्रे केल्याच्या नंतर मित्र किडी त्याच्याकडे आकर्षित होते, आणि ज्या आळ्या होत्यात हा. का, त्या आळ्या तिथून बाजूला पळत होत्या, ज्या त्याच्या संपर्कात आल्या त्या मेल्या. बरोबर ना? हो. आणि मित्र किडी सगळ्या जिवंत होत्या. सगळे जिवंत आहे. बरोबर आहे. आया मरून गेल्या आणि मित्रची पिढी सगळ्या जिवंत आहे. म्हणजे एवढा चमत्कार तिला पाहायला मिळतो. बरोबर की नाही? म्हणजे ज्यावेळेस आपण पेस्ट क्लिनरचा वापर करतो मित्रांनो, त्यावेळेस ज्या शत्रू किडी आहे त्या मरतात, उपाशी राहतात, किंवा त्यांना या अल्कलॉइड्सनी त्रास होतो. परंतु ज्या मित्र किडी आहे त्या सोमात येतात,
ती मागाशी म्हटल्याप्रमाणे मित्र किडी जोमात आणि शत्रू किडी कोमात हे याचं काम आहे. कोणाचं? पेस्ट क्लिनर. म्हणजे अशा प्रकारे आपण जर बघितलं तर हे उत्कृष्ट रिपेलेंटर आहे, म्हणजे पळून लावणार. हे बघा, तर थांब नको 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 एससीटी वैदिकच्या प्लॉट मध्ये नको नको. बरोबर आहे मित्रांनो, हे तुम्ही जर पाहिलं यांना पळून लावतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे संरक्षक कोटिंग तयार करतं फळे फुले पाणी यांच्या भोवती. तुम्ही जर पाहिलं तर याच्यामध्ये तिखट कडवटपणा हा किडींना दूर करतो. जे भक्षक आहेत प्रेडेटर त्यांना आमंत्रित करतो, त्याच्यावर नियंत्रण होतं. आज आपल्याला काय शिकवलं जातं, बाहेरून आणा ट्रायकोग्रामा सोडा. ट्रायकोग्रामा सोडायची गरज नाही, तो ऑटोमॅटिक आकर्षित होईल. बरोबर आहे. पेस्ट क्लीनर हे नैसर्गिक घटक यांचं बाह्य त्वचा मजबूत करतं. एपिडर्मिस सेल आहेत ना, ती त्वचा कसं करतं, मजबूत करतो, जेणेकरून आतमध्ये किडींना पिंच करता येणार नाही. पेस्ट क्लीनर मधमाशा व सर्व मित्र किडींना काय करतं, त्यांचा मित्र आहे, त्यांना त्रास देत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजे अशा प्रकारे हे या ठिकाणी काम करतं. याचं जे प्रमाण आहे मित्रांनो, हे 3 ते 5 ग्रॅम आहे. बरोबर आहे. आणि 1 ते 2 किलो जमिनीतून सुद्धा तुम्ही देऊ शकता, कारण हे सिस्टमॅटिक प्रोडक्ट आहे. कसं आहे, हे सिस्टम मध्ये जाऊन जेवढ्या चांगल्या प्रकारे कुठलं केमिकल काम करू शकत नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणात हे सिस्टम मध्ये जाऊन काम करतं. का? कारण सेलचं फूड आहे हे. प्लांट सेलचं काय आहे, फूड आहे. मला सांगा, आपण ज्या वेळेस कांदा खातो, बरोबर की नाही, तो कांदा आपल्यासाठी काय आहे, फूड आहे. आपल्यासाठी मिरची काय आहे, आपल्यासाठी फूड आहे. लसूण आपल्यासाठी काय आहे, परंतु तो घातक बॅक्टेरिया फंगस व्हायरस साठी काय आहे, जहर आहे, त्यांच्यासाठी विष आहे, आपल्यासाठी फूड आहे. अगदी तसंच आहे, ह्या पिकांचं अशा प्रकारे संरक्षण होतं. ठीक आहे. पुढे आपण जाऊया मित्रांनो, सर्वांचं लाडकं, सर्व शेतकऱ्यांनी महाराष्ट्रामध्ये डोक्यावर घेतलेलं डिसीज. डिसीज आवाज आहे, डिसीज करेक्ट. फाईट करतं कोणाबरोबर, डिसीज बरोबर फाईट करतं. डिसीजला जवळ येऊ देत. हे जे डिसीज फायटर आहे हे ट्रिपल ऍक्शन. कशी? ट्रिपल ऍक्शन. ट्रिपल ऍक्शन म्हणजे त्रिशूल, त्याला त्रिशूल ऍक्शन म्हणतो आपण त्याला. पहिलं म्हणजे बॅक्टेरिया, फंगल आणि व्हायरल, ह्याच्यावरती ते 2 प्रकारे वार करतं, प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक. प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक. रोगाच्या पूर्वी आणि रोग आल्यानंतर दोघा वेळेस ते नियंत्रण करतं. का बरं नियंत्रण करतं? तुम्हाला मी एक गंमत सांगतो. मी नेहमी उदाहरण सांगत असतो. आपल्याकडे जे देवाचे जे भांडे असतात किंवा देवाच्या ज्या मूर्त्या असतात छोटे छोटे, ते काय कशाने बनवतो आपण? लोखंडाच्या बनवतो, बरोबर. जस्ताच्या बनवतो, अल्युमिनियमच्या नाही, काय नाही, मग कशाच्या बनवतो? सोने आणि यांच्या बनवतो. पण ज्याची फारच ऐपत नसेल तो कशाचा बनवतो? तांब्याचा. का बरं? अँटी रस्टिंग प्रॉपर्टी. व्हेरी गुड. तुम्हाला माहिती आहे लोखंडाचे का नाही बनवत? कारण लोखंड काय होतं, गंज, टिकाऊ नाही येते. मग चांदीच्या आणि सोन्याच्या का बनवतात? कारण ते टिकाऊ आहे. ते बुरशांना, तुमच्या व्हायरसला आणि जीवाणूंना, सडवणाऱ्या, कुजवणाऱ्या, कंपोज करणाऱ्या जीवाणूंना जवळ येऊ देत नाही. म्हणूनच आपल्या श्रीमंत लोकांच्या घरांमध्ये जेवणाची ताटं कशाची असायची? चांदीची किंवा सोन्याची. आपल्या लोकांना, सामान्य लोकांना काय वाटतं, काय श्रीमंत आहे, माज करून राहिले, आम्हाला दागिने मिळणार, ताटच जेवत आहे. मित्रांनो, त्याचं खरं रहस्य काय आहे? अँटी फंगल, अँटी बॅक्टेरियल आणि अँटी व्हायरल. तुमच्या अन्नातून जर एखादं हे जे प्रॉपर्टी जर आल्या असतील तर तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन होणार नाही, तुम्हाला बॅक्टेरियल फंगल तुमच्यावरती इन्फेक्शन होणार, फूड पॉइझनिंग होणार नाही. आज मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम आम्हाला तोच आहे. कोणाला विचार काय झालं? नाही, व्हायरल आहे, व्हायरल. मोबाईल मध्ये बी व्हायरल आणि डॉक्टर बी व्हायरल. व्हायरल पार याला व्हायरल करून टाका. बरोबर आहे की नाही मित्रांनो? हे जे व्हायरल बिरल आपण जे म्हणतो हे सर्व का बरं होतं? तुम्हाला माहिती आहे, आजकालच्या समजा मुलं, तुम्ही मुली आहे, लग्न झालं, तुम्हाला कंपल्सरी काय काय लावतात? गळ्यामध्ये काय लावतात? मंगळसूत्र. पण ते मंगळसूत्र आम्ही सुद्धा कसं घालतो माहिती का? फक्त 1-2-3 पेट्या घेतो खाली, त्या बी दिसणारी पाहिजे एवढा बाहेर आली.
तुम्हाला याच्या मागचं रहस्य माहिती आहे का? याच्या मागचं रहस्य सांगतो मला. चांदीची ज्यावेळेस तुम्ही एखादा दागिना घालता किंवा सोन्याचा घालता गळ्यामध्ये, ते अँटी फंगल, अँटी बॅक्टेरियल, अँटी व्हायरल प्रॉपर्टी जी आहे त्या प्रॉपर्टीमुळे इथं आयनीभवन सुरू होतं. पूर्ण एरियामध्ये आयन्स बाहेर सुटतात. त्याच्यामुळे हा एरिया काय होतो, प्रोटेक्टेड झोन तयार होतो. आणि तुमचं कान, नाक, डोळा आणि हे सगळं तोंड आहे हे काय केलं जातं, सेक्युअर केलं जातं. तुम्ही प्रयोग करून बघा. म्हणजे स्त्रियांचा जो प्रतिकारशक्ती कमी असते थोडीशी पुरुषांपेक्षा, बरोबर ना, कारण त्यांचं सुरक्षित वातावरणामध्ये नाजूक असते प्रॉपर्टी त्यांची. त्याच्यामुळे त्यांना काय करावं, म्हणजे फिजिकल प्रॉपर्टी जी असते त्यांची ती नाजूक असते. अशा परिस्थितीमध्ये त्यांना प्रोटेक्शन देण्यासाठी हे दागिने घातले जातात. ही जुनी परंपरा आहे आमची, वैदिक परंपरा. याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं अंधश्रद्धा नाही, परंतु आज त्याला अंधश्रद्धेला जोडलं जातं, काहीतरी वेगळ्या परंपरेला जोडलं जातं. श्रीनेच का घालायचं, म्हणजे मुद्दा जो आहे, आज अनेक पुरुष तुम्ही बघता, श्रीमंत लोक हातामध्ये अंगठ्या घालतात सोन्याच्या किंवा कडे घालतात, गळ्यामध्ये सुद्धा चेन घालतात की नाही. ह्याच्या पाठीमागून सुरक्षा यंत्रणा आहे. म्हणजे तुम्ही दवाखान्यात पैसे घालण्यापेक्षा तुम्ही तुमच्या शरीराला तुम्ही एक प्रोटेक्शन झोन तयार करा. त्यांनी तुमच्या ह्या एवढ्या डोक्याचं काय होणार आहे, इथल्या सगळ्या इंद्रियांचं काय होणार आहे, संरक्षण होणार आहे. हे किती मोठा विचार होता वेदामध्ये, पण तो आमच्यापर्यंत आला का कधी नाही. म्हणजे दागिने हे केवळ दागिन्यांपुरते महत्वाचे नाहीये, तर तुमच्या शरीराच्या आरोग्यासाठी सुद्धा अत्यंत महत्वाचे आहे. मित्रांनो, ही सगळी स्टोरी तुम्हाला मी का सांगितली, त्याचं कारण असं आहे, आपल्या डिसीज फायटर मध्ये हे सगळ्या प्रॉपर्टी आहे. म्हणून त्याचे रिझल्ट कसे येऊ राहिले आपल्याला, चमत्कार. तुम्ही बघा, बाजारामध्ये आज सगळ्यात जास्त चालणारं कुठलं बुरशीनाशक आहे, कॉपर ऑक्झी क्लोराईड आणि कॉपर हायड्रॉक्साईड म्हणजेच कोसाईड, बरोबर आहे ना. म्हणजे कॉपर ऑक्झी क्लोराईड COC नाव आहे त्याचं, बरोबर ना, आणि कॉपर हायड्रॉक्साईड CH, या दोन उत्पादनांचा सगळ्यात जास्त वापर कुठे होतोय, बुरशीनाशक म्हणून होतोय. त्याच्यामध्ये काय आहे, कॉपर. कॉपर म्हणजे काय, तांबे. काय तुम्ही तुम्ही सगळे व्हायरल इन्फेक्शनने आजारी झाले कधी ना कधी मधल्या काळात, झालेच का नाही. पण मी कधी दिसलो का, मी पाणी कशात पितो, सिंपल. त्यामुळे मला वॉटर बॉर्न डिसीज होऊ शकत किंवा सॉइल बॉर्न पण होऊ शकत नाही आणि एअर बॉर्न पण होऊ शकत नाही. कारण ते जे पाणी आहे त्याच्याद्वारे माझ्या शरीरामध्ये ह्या तांब्याचे आयन्स सारखे काय करतात, कॉपरचे आयन्स शरीरामध्ये, सिंपल प्रोटेक्शन शील्ड तयार होते शरीरामध्ये प्रत्येक सेलमध्ये. हे ज्या जडीबुटी आहे त्याच्यामध्ये विरघळलेलं आहे. म्हणजे ते नॅनो लेवलला ही टेक्नॉलॉजी आहे. किती प्रचंड ताकद असेल, फुल चार्ज. म्हणजे अशा प्रकारे डिसीज फायटरचा आपल्याला काय होतो, जबरदस्त फायदा होतो. अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे हे बनवलेले आहे. रासायनिक अँटीबायोटिक, फंगिसाइड, व्हायरोसाइड वापरून आम्ही सूक्ष्म जीवसृष्टीला प्रचंड धोका निर्माण केला. अनेक प्रकारचे स्टेट्रोसायक्लिन, व्हॅलिडामायसिन तुम्ही जर पाहिले, अशा प्रकारचे बॅक्टेरियामायसिन असे अँटीबायोटिक आम्ही किती वर्षापूर्वी बंद केले मित्रांनो, 3 ते 4 वर्ष झाली. आम्ही सगळे काय करून टाकले. एक मोठी लढाई गेल्या 6 वर्षामध्ये आपण लढलो ह्या केमिकल बरोबर, लढलो की नाही. आणि त्या लढाईमधून आपण यशस्वीपणे काय मिळवला, विजय मिळवला. आणि शेतकऱ्यांना हे सिद्ध करून दिलं की आपले हे जे तुम्ही औषधं मारता हे औषधच तेलाला कारणीभूत होते. आणि ते आपण सिद्ध करून दाखवलं. आज शेतकरी त्या जोखडामधून कुठे राहिला, बाहेर. मित्रांनो, पिकाचं संरक्षण करण्यामध्ये शेतकऱ्याचे लाखो रुपये खर्च होतात. आणि असा फ्रस्ट्रेट झालेला शेतकरी जो दिसेल त्याला काय द्यायला सुरुवात करतो, दोष. हे ठिकाण बघून शेतकरी तोट्यात जातो मित्रांनो. आणि म्हणून आपण ह्या सगळ्या शेतकऱ्यांना डिसीज फायटर हे एक प्रचंड मोठं काय ब्रह्मास्त्र आहे. हे कधी परत येत नाही. हे वार करतं म्हणजे करतं, आपलं काम करूनच बाहेर येतं. अशा प्रकारचं तुम्ही याचा वापर केला की रोगामधून तुम्ही काय होणार आहे, मुक्त होणार. डिसीज फायटरमुळे अल्कलॉइड्स कंटेंट मध्ये वाढ होते मित्रांनो. डावणी, बुरी, कूज, करपा याच्यापासून संरक्षण होतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोगासोबत लढण्याची शक्ती तयार होते. तेल्या, कॅन्कर, झंतोमोनस याच्यावरती प्रतिबंध होतो. आणि मोझॅक व्हायरस सारखे व्हायरस, मिरचीचे प्लॉट तुम्ही पाहिले काय झाले लोकांचे, 3 दिवसात 4 दिवसात रिपेअर. प्रदीप करमाणे यांनी जो व्हिडिओ व्हायरल केला होता, मी पाहिलं का बाबा मिरचीवर आलेला व्हायरस सुद्धा क्लिअर हो राहिला. त्याच्या आधी कधीच घडलेलं नाही असं. कारण मिरचीचं पीक असं आहे
एकदा व्हायरस आले होते म्हणजे ते झाड डायरेक्ट जातं म्हणजे 8 दिवसापूर्वी एकदम पानं गोळा होईल होते अशी मुरड्यासारखे. याला पण मोडा आला होता म्हणजे व्हायरस आलेलाच होता. मुरडा होता. आता हे पानं पूर्ण सरळ हो राहिले अशी. नकली नव्हता. कलर पण चेंज आहे मिरचीचा. कलर चेंज झाला. तिसऱ्या दिवशी रिझल्टचा मिरचीवरचा तो शेतकरी बाहेर फिरायला गेला असं मला ते सांगत होते. का बरं माहिती का म्हणे मी काय डिसीज फायटर टेन्शन घ्यायचं काम नाही म्हणत. रिअली ते सांगते मला. मित्रांनो मला सांगायचं काय यातून की एवढा विश्वास लोकांचा विश्वास शेतकऱ्यांचा जिंकलाय थोड्या दिवसामध्ये. याच्यामध्ये अजून एक प्रॉपर्टी आहे. कुठली माहिती तुम्हाला? याच्यामध्ये हिलिंग प्रॉपर्टी. काय हिलिंग प्रॉपर्टी ही बऱ्याच जणांना माहिती नाहीये. हिलिंग प्रॉपर्टी म्हणजे काय? ज्या सेल डॅमेज झाल्या त्या सेलला काय करतं ते रिपेअर करतं. रिपेअर. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे तुमच्या तेल्याने किंवा डागांनी ज्या किंवा व्हायरसनी ज्या पेशी डॅमेज केला त्यांना सुद्धा ते काय करतं रिपेअर करतं. एवढी ताकद त्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर आपण जर पेस्ट फायटर सोबत जर 15 दिवसांनी त्याला जर रिपीट देत राहिलो तर झाडाची ग्रोथ सुद्धा कशी होते एकदम स्ट्रॉंग होते. आणि सगळ्या शेतकऱ्यांना माझं सांगणं आहे पेस्ट क्लिनर असो डिसीज फायटर असो हे वैदिकचे दोन्ही प्रोडक्ट जरी संरक्षणामध्ये असले तरी याच्यामध्ये औषध नाही. याच्यामध्ये औषध नाही. कसं काय औषध नाही मग कसं काम करतं? करेक्ट. कांदा हे आपल्यासाठी औषध आहे का? ते आपल्यासाठी अन्न आहे. अन्न हेच औषध आहे. या दोन्ही प्रोडक्ट मध्ये झाडाचं अन्न हेच त्या झाडाचं काय बनतं? औषध बनतं झाडाचं त्या किडींसाठी रोगांसाठी. अशा प्रकारे हे जबरदस्त टेक्नॉलॉजी आहे. त्याच्यामुळे रोग आल्यानंतरच मारायचंय का? हे सायकल मध्ये मारायचं आहे. रोगाची वाट बघायची. तुम्ही रोगाची वाट बघत बसले तर झाड त्या अँगलनी काय होईल? कमकुवत होईल. लक्षामध्ये सर्वांगीण वाढीसाठी जेवढं महत्व तुम्ही हेल्थ चार्जरला देणार आहात तेवढंच महत्व पेस्ट क्लिनर आणि डिसीज फायटरला शेतकऱ्यांनी दिलं पाहिजे. ओके. हे अँटी फंगल अँटी बॅक्टेरियल अँटी व्हायरल अशा प्रकारे काम करतं. मिनरल डिफिशियन्सी कधीच येऊन देत नाही. तुमच्या फळांवर भाज्यांवर जबरदस्त काय येतो? चकाकी येते. हे इन्सेक्ट पॅरासाइटना आकर्षित करतं. पण सगळ्यात महत्वाचं हे पण करतं डिसीज फायटर जर मारलं ना तर जे पॅरासाइट्स आहेत म्हणजे परभक्षी किडी या सगळ्या आपल्या शत्रुकींवर काय करतात? हल्ला करतात. नैसर्गिक कीड नियंत्रण होते. जखमांपासून सुरक्षण मिळते आणि जखमा भरून काढतं. अशा प्रकारे ह्या अशा जखमा असतात. जखमा जर नसल्या तर कुठल्या प्रकारचे रोग येऊ शकत नाही. अशा प्रकारचं काम आपल्याला हे करतं. त्याच्यामध्ये आपण जी सगळी अभ्यास पाहिला की सिस्टमॅटिक ॲक्वायर रेजिस्टन्स हे वाढवतं. त्याच्यामध्ये सर्वात मेन गोष्ट जी आहे की तुम्ही जमिनीमधून जर दिलं डिसीज फायटर पेस्ट फायटर बरोबर तर मर रोगावरती खूप चांगलं काम करतं. याच्यामध्ये अजून एक न्यूट्रिएंट्स टाकायचं ते म्हणजे न्यूट्रीचार्ज. तर मर रोगावरती जबरदस्त काम करतं. डिसीज फायटर ऑइल बेस असल्यामुळे कोटिंग करतं आणि जीवाणू व्हायरस फंगस याच्यापासून पिकाचं काय करतं? संरक्षण करतं. ओके. याचं पॅकिंग मित्रांनो 1 लिटर मध्ये आहे. वैदिक मधलं आतापर्यंत सगळ्या 8 प्रोडक्ट मधलं एकमेव प्रोडक्ट कशामध्ये आहे? लिक्विड स्टेटस मध्ये. बरोबर ना? हे जे प्रोडक्ट्स आहे तुम्ही जर याच्यावर जर पाहिलं तर सर्व प्रकारच्या रोगांपासून संरक्षण करतं. 3 ते 5 मिली याचं प्रमाण आहे. तुम्ही 5 मिली म्हणजे अतिशय हाय झालं. म्हणजे जर तुम्हाला काही वाटलं काही इन्फेक्शन वाटलं तुम्ही 5 मिली पर्यंत घेऊ शकता. 3 ते 5 मिली फवारणीतून द्यायचं आहे आणि जमिनीमधून 2 लिटर देऊ शकता. कारण फंगी क्लिनर जसं एससीटीचं प्रोडक्ट आहे ते कॉन्टॅक्ट मध्ये काम करतं आणि ते फक्त बुरशीवर काम करतं. हे सिस्टमॅटिक मध्ये काम करतं आणि ट्रिपल ऍक्शन देतं. म्हणजे आता कम्प्लीट प्रोटेक्शन. डिसीज फायटर म्हणजे कम्प्लीट प्रोटेक्शन. जमिनीमधून याचे रिझल्ट मात्र मिरॅक्युलस आहे. डॅम्पिंग ऑफ रोगावरती मिरचीला ढोबळी मिरचीला आपल्याजवळ एक डावरे म्हणून शेतकरी आहे पांडुरंग डावरे. त्यांच्या शेतामध्ये 3ऱ्या दिवशी जबरदस्त रिझल्ट मिळाले. डॅम्पिंग ऑफ त्यांची मिरची सगळी खराब झाली होती. काहीच नाही. आणि कुठल्याही दुकानातलं औषध कडकपणा. नाही. कुठलंच दुकानातलं औषध नाही मारलेलं आहे मिरचीला. म्हणजे कोणाला खोटं वाटत असं तर त्यांनी समक्ष येऊन माझं शेड्यूल पण चेक करावं आणि अनालिसिस करावं कुठल्या याच्यात कुठलं केमिकल टाकले. काहीच नाही टाक. काहीच नाही टाकलं. आता समजा आपण पाहिलं वरती शेंड्याला वगैरे म्हणजे एकदम फ्रेश पत्ती आहे. फ्रेश बरोबर? पत्ती नाही. काय हिला काय प्रॉब्लेम? काहीच ही problem सेटिंग ही वरची सेटिंग वरती वरती पूर्ण पूर्ण छोटी छोटी लाग लागली. हे झाड बघा
याला काय म्हणजे आता याच्यापेक्षा काय सेटिंग काय पाहिजे, सेटिंग म्हणून काय पाहिजे. त्यांनी याचा वापर केला, पिकामध्ये खूप सुधारणा झाली आणि ते खूप अभिमानाने काल मला सांगायला पण आले की सर, आजूबाजूच्या मिरच्या सगळे शेतकरी मला म्हणायचे की तुम्ही केमिकल वापरल्याशिवाय हे कंट्रोल होणार नाही. ते डिसीज फायटरच्या एका ऍप्लिकेशन मध्ये जागेवर स्टॉप झालं. हे मिरेकलच नाही आहे का? जबरदस्त. अल्लाशामध्ये पूर्ण महाराष्ट्रातून असे खूप सारे अनुभव आम्हाला ऐकायला मिळत आहेत. डिसीज फायटर वापरले की हा, त्याचे रिझल्ट कसे आहेत? दुसऱ्या दिवशीच रिझल्ट हो साहेब. त्या 3 तासापासून रिझल्ट चालू झाला बघा डिसीज फायटरचा पेस्ट क्लीन आपल्या ह्याचा पेस्ट फायटरचा. पेस्ट फायटरचा काय म्हणता? हा 3 तासांपासून? हा 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 म्हणजे तुम्ही फवारल्यापासून 30 तासापासून एवढं म्हणजे 3 तासापासून रिझल्ट. ह्या 8-10 दिवसात सर कधी बी या तुम्ही, कधी बी. आपले कॅनोपी सेटिंग त्याचं ते रूप हवा असं म्हणजे चॅलेंज नाही. आता माझ्या बरोबर 2 प्लॉट आहेत माझ्या बरोबर कलिंगडचं. म्हणजे आम्ही तिघांनी ग्रुपनं मुदम लावायला लावलंय मी त्यांना. आजच एक त्या झायटोनिकचा साहेब आलता मला भेटायला. बर. मी म्हणलं तुझं काय झायटोनिक म्हणलं, तर मला असं लिक्विड आहे माझं, असं आहे तसं आहे. बर म्हणलं त्याला मी घेऊन गेलो प्लॉटवर बघायला. हे बघ म्हणलं ही प्लॉट असं आहे म्हणलं, ह्यात तुम्हाला देण्यासारखं काय नाही म्हणलं तुम्हाला. म्हणजे पोषण संपूर्ण पोषण जे मिळतं आपल्या फळच्या टेक्नॉलॉजी मध्ये. काय हो साहेब, लय मोठं रॅकेट आहे हो ही कवाच न संपणार रॅकेट होतं, पण ती सरांनी ताकद जबरदस्त लावून केलं काम ते चांगलं. हो हो हो. नाही, 10 वर्ष झालं आम्ही प्रयत्न करत होतो. सुभाष पाळेकरांचं शिबिर आम्ही 16व्या 15व्या 16व्या वर्षापासून अटेंड केलेलं होतं आम्ही माहिती आहे. बर बर पण तरी बी एवढी ताकद निर्माण झालेली नाही. बर. मग ती जी ताकद आहे का ती आपल्या ह्याच्यामध्ये आहे बघा वैदिक. मग आम्हाला बी वाटत आहे म्हणजे आता आपलं सॉइल चार्जर म्हणून नाही, पण सॉइल चार्जर मध्ये 25% का म्हणून आम्ही निगेटिव्ह होतात 2-3 वर्ष बर बर त्या गोष्टीला सुद्धा. हा हा. पण ज्या टायमाला वैदिक 100% काढलं हा हा. मग त्यात मग आता चालू केलं बघा 100% आपण. डिसीज फायटरची 3 मिलियनच वापरलं होतं, 5 मिलियन सुद्धा वापरलं नव्हतं. फक्त 3 मिलियन वापरून सुद्धा एवढं म्हणजे बाग एवढ्या रोगातून म्हणजे डावणी बोरी करपा सगळंच होतं रोग जवळ. तरी पण एवढं भारी कंट्रोल मिळाला. हा, फ्रूट चार्जर हे टाकलं होतं, वॉटर चार्जर हे. हा, फ्रूट चार्जर, वॉटर चार्जर आणि डिसीज फायटर घेतलं होतं. हा तरी पण एवढा जबरदस्त रिझल्ट भेटले द्राक्ष बागासाठी, डावणी बोरी आणि करपे. हा. बर बर बर. म्हणजे 2 दिवस असं आज एकदा आणि उद्या एकदा असं 3 मिलियन फवारलं होतं. बर बर. आता आम्ही इकडलं सगळ्या बागा बघून आलो. सगळ्याची पानं असं निवळ करपले आणि सगळे गळून गेलेले. म्हणजे आधी तुमची त्यांच्यापेक्षा खराब दिसत होते, आता त्यांची लय खराब आहे, आपली लय बरी आहे तरी. बर बर. म्हणजे आपली कवळी बाग आहे, काड्या वगैरे. हा, कवळी आहे सगळं. आता लांबून सुद्धा बघितलं तर असं तेजदार दिसते. आता तेजदार दिसते. म्हणजे आता ही जी महिना आहे, आता 6 तारीख आहे सप्टेंबर, 6 सप्टेंबर. तरी सुद्धा आपले काळे सुद्धा तयार चालू आहे. कवळ्या काड्या त्यांच्यापेक्षा कवळ्या आपली लागवडच किती झाली होती मे मध्ये. बर बर. तरी पण चांगलं तुम्हाला रिझल्ट भेटलं. म्हणजे नाही, द्राक्षासाठी द्राक्ष शेतकऱ्यासाठी चांगलं आहे. वरदान झाले. फ्रूट चार्जर तेवढं रोजच चालू आहे. तर या ठिकाणी मित्रांनो आपण संपूर्ण आमची फॅमिली समजून घेतलेली आहे. SCT वैदिक म्हणजे आज शेतकऱ्यांसाठी काय फार मोठं वरदान आहे. SCT वैदिकचे कॉम्बिनेशन आपण कसे वापरणार आहोत आणि त्याचं शेड्यूल कसं फॉलो करणार आहे शेतकरी, याचं थोडंसं आपण आयडिया आपण शेतकऱ्यांना देऊया आणि आपण पुढचा भाग जो आहे तो समजून घेऊया.